भूमिका ना ज्ञानेश्वर माऊलींची होती, त्यामुळे सेकंड थॉटला कुठे जागा उरली नाही की एवढी मोठी गोष्ट जेव्हा आपल्या आयुष्यात घडतीये ती जर मी सोडली तर मग खूप मोठा उलट पश्चाताप झाला. त्याच्यानंतर दिग्पालांनी आम्हाला दोघांना बाजूबाजूला उभं केलं आणि त्यानंतर तो म्हणाला की हा ठीक आहे, म्हणजे वरुण लहान निवृत्तीनाथ म्हणून जातोय आणि शार्दूल मोठा निवृत्तीनाथ म्हणून. दुसरं चॅलेंज असं होतं की हे कॅरेक्टर, हे पात्र जे आहे ते माझ्या स्वभावाच्या डायरेक्ट अपोजिट आहे. म्हणजे काहीच साम्य नाहीये त्याच्यामध्ये. माझ्यासाठी पहिला एक्सपिरियन्स असल्यामुळे मला सवय नव्हती पहिली गोष्ट म्हणजे, आणि ते पात्र तितक्या चांगल्या प्रकारे तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर यू शुड बी कम्फर्टेबल फर्स्ट. ते करायला मला सगळ्याच सेटवरच्या लोकांनी मदत केली. 3 दिवसापूर्वी मी ज्या लोकांबरोबर फोटोशूट केलं होतं की ही 4 माणसं ज्ञानेश्वर माऊली मधली फायनल कास्ट आहेत, त्याच्यामध्ये वेगळाच सोपान होता. जेव्हा जेव्हा रूम मध्ये आलोय तुमच्या, एकदम सिस्टमॅटिकली एव्हरीथिंग वॉज अरेंज, प्रॉपरली केप्ट, सगळं व्यवस्थित. यांनी नाही केलं, यांनी नाही केलं. आयदर चुकीच्या रूम मध्ये आलाय तेव्हा मला असं झालं, आयदर चुकीच्या रूम मध्ये आलाय किंवा तू एका किस्स्यानंतर रूम मध्ये आलाय. किस्स्यानंतर तो रूम मध्ये आलाय. तुला किती वर्षांचा वाटला? मला ऍक्च्युली 18 वर्षांचा वाटला. म्हणूनच मला जरा बरा वाटला, कारण म्हणजे जास्ती वयाचं तुला. मला मी रिप्लेस कोणाला तरी करतो हे मला माहिती खूप नंतर. लेऊनी अंजन दाविले निधान देखताची मन मावळली. आणि मध्ये आमच्या गावाकडचा एक किस्सा आहे. मोबाईल वगैरे ठेवून आता काहीतरी इंटरेस्टिंग मस्त काहीतरी ऐकायला मिळणार जेव्हा धमाल होणार. हा हात त्याचं तसं चाललंय आणि याला शिंक आली आणि एकदम मोठ्याने तिथे एक मुलगी बसली होती खुर्चीवर खाली आणि तुला कळायचं ना कुठनं काय. तर तो आला बर का, आणि तो म्हणताना म्हणला सांगा स्वामींनी सांगावा धाडलाय, असं म्हणण्याऐवजी तो म्हणला सांगा स्वामींनी चांगावा धाडलाय. बसलेल्या सगळ्यांच्या हातात अशा स्क्रिप्ट होत्या, त्या अशा जवळ अशा मी फार कंट्रोल होईल. नाही काळ तेथे आम्हा वेळ कैची, हरिनाम छंदाची गोडी थोरी. नमस्कार, मी नितीन वाघ. नेहमीप्रमाणे बायोस्कोप गप्पांमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज मला प्रचंड आनंद होतोय. याचं कारण असं आहे की आज ज्यांच्या सोबत बायोस्कोप गप्पा राहणार आहेत ते सगळे पाहुणे माझ्या खूप जवळचे आहेत, जीवाभावाचे आहेत. आणि हे जे सगळे पाहुणे आहेत हे आहेत ज्ञानेश्वर माऊली मालिकेतील माझी भावंड आणि आमचे आप्तगण. तर फार काही फॉर्मॅलिटी न करता आम्ही अगदी इन्फॉर्मल गप्पांना सुरुवात करणार आहोत. तुम्हा सगळ्यांचं बायोस्कोप गप्पांमध्ये मनापासून स्वागत आहे. थँक्यू. थोडीशी ओळख करून देतो, म्हणजे ज्यांनी ज्ञानेश्वर माऊली मालिका पाहिली आहे त्यांना माहितीच आहे, पण ज्यांनी बघितली नसेल त्यांना फक्त एक पात्र आणि त्यांची काय नावं आहेत सांगतो, म्हणजे आपल्याला एक अंदाज येईल. आत्ता ज्ञानेश्वर माऊली मालिकेमध्ये कुठल्या ना कुठल्या कारणांनी काही पात्र बदलावी लागली होती, त्यामुळे त्यांच्या जागी नवीन पात्र आली होती. तर आम्ही सगळीच भावंड एकत्र येणार होतो, पण
त्यांच्या वैयक्तिक काही कमिटमेंट्समुळे सगळे येऊ शकले नाहीत. पण आता आम्ही जवळपास 6 जण आहोत इकडे. तर सगळ्यात पहिले आहे शार्दूल आपटे. शार्दूलने निवृत्तीची भूमिका केली होती आणि पहिल्या 100-125 एपिसोड शार्दूल आपल्यासोबत होता. त्यानंतर सानिकाने मुक्ताबाईचा रोल केला होता आणि सानिका फार उत्तम गाते सुद्धा. त्याचा एक अंदाज आपल्याला या व्हिडिओतून पाहायला मिळणारच आहे. त्यानंतर आहे ओजस. जेव्हा शार्दूल मालिकेमधून बाहेर पडला त्यानंतर ओजसने ती भूमिका साकारली होती आणि ओजसने पुढचे 400-500 एपिसोड ती भूमिका केली. मालिकेमधली जी प्रमुख भूमिका होती ज्ञानेश्वर माऊलींची साकारली होती वरुण भागवत. आणि संपूर्ण महाराष्ट्रभर वरुणचे चाहते आहेत. आपल्या अभिनयाने आणि उत्तम वाणीने त्याने हे चाहते खास गोळा केले आहेत. त्याला भरभरून त्या भूमिकेसाठी उत्तम प्रतिसाद लोकांचा लाभला होता. आणि त्यानंतर आहे आशिष जगताप, ज्याने सहदेवाची भूमिका केली होती. सहदेव म्हणजे या सगळ्या भावंडांची काळजी घेणारं जे जोडपं होतं, कावेरी आणि सहदेव. तर हा सहदेव आणि एक आमच्या वडिलांसारखी काळजी घेणारं ते व्यक्तिमत्व होतं. आशिषही आमच्यासोबत आहेत. इतरही आमची भावंडा होती. सगळेच आमचा प्रयत्न होता की सगळ्यांनाच एका फ्रेम मध्ये आणायचं होतं, पण दुर्दैवाने ते शक्य झालं नाही. पण मला असं वाटतं की इतकं इंट्रोडक्शन पुरेसं आहे. आपण गप्पांना सुरुवात करूयात. सगळ्यात आधी मला तुलाच विचारायचं आहे, तू याच्या आधी मालिकेच्या आधी नेमकं तू काय करत होतास आणि माऊली मालिकेपर्यंत तू कसं येऊन पोहोचलास? इंटरेस्टिंग स्टोरी आहे ऍक्च्युली याची. माऊली मालिका सुरू होण्याच्या आधी मी खरं तर कॉर्पोरेटमध्ये जॉब करत होतो. ह्युमन रिसोर्सेस डिपार्टमेंटमध्ये मी ट्रेनर होतो. सो तो जॉब माझा छान चालू होता आणि दरम्यान ज्ञानेश्वर माऊली या मालिकेच्या ऑडिशन बद्दल समजलं. दिग्पाल दादाचा फोन आला होता मला आणि ऑडिशनसाठी मी गेलो. तिथे घडलेला किस्सा फार गमतीदार आहे. मला ऍक्च्युली बोलवलं होतं ते निवृत्तीनाथांच्या ऑडिशनसाठी आणि तिथे गेल्यानंतर म्हणजे ऑडिशनसाठी अर्थात 4 भावंडांची ही सिरियल म्हटल्यावर निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई असे बरेच तिथे संच होते असं आपण म्हणू शकतो की 4 भावंड अनेक ठिकाणी होती आणि प्रत्येक ठिकाणी मला फिट करायचा एक प्रयत्न चालू होता की कुठे जाईल कुठे. मग एका संचात उभं केलं निवृत्ती म्हणून लहान वाटतोय, बरं मग इकडे बघूया सोपान म्हणून काय, नाही सोपान म्हणून थोडा मोठा वाटतोय, सोपानाचं वय थोडं लहान, बरं मुक्ताबाईंचा प्रश्नच नाही, ज्ञानेश्वर माऊली आणि ज्ञानेश्वर माऊली म्हणून विचारच झाला नाही. मग तरी त्यांच्यात एक असं ठरलं की ठीक आहे निवृत्तीनाथांचा मेकअप आणि गेटअप करून यांनी एक ऑडिशन द्यावी. तर मी ती ऑडिशन दिली आणि ऑडिशन दिल्यानंतर मुंबईला ऑडिशन होती मालाडला आणि त्यानंतर मी निघालो. मला सांगितलं की ठीक आहे मला काय ते आम्ही कळवू आणि येस HR मध्ये आम्ही अशी उत्तराची लेट यू नो करेक्ट. सो मी म्हटलं बरं काय हरकत नाही. मी निघालो होतो आणि मी अर्ध्या रस्त्यात होतो, म्हणजे आता बसनी पुण्याला जाणार तर मी रिक्षाने बस स्टँड पर्यंत जात होतो आणि जात आता शार्दूल तू तिथे होतास राईट. आणि मला तिथनं फोन आला परत एकदा की अरे वरुण कुठेस तू. मी म्हटलं निघालो, तुम्हीच मला पाठवलं. नाही परत ये. म्हटलं काय माझी काही गोष्ट राहिली आहे काय तिथे, मी विसरलो का काय. नाही परत ये. मला काहीच फोनवर आधी सांगितलं नाही. परत येऊन पोहोचलो आणि तिथे जी मंडळी होती ऑडिशन घेणारी एकांनी सांगितलं की ह्याला माऊलींचा गेटअप आणि सगळं मेकअप वगैरे करा आणि माऊलींची ऑडिशन यांनी द्यावी. तिथे स्क्रिप्ट दिलं. माऊलींची ऑडिशन, माऊलींची स्क्रिप्ट 1 टेक ओके झाली आणि मग त्यानंतर मी बाहेर पडलो. मला तिथे काहीच सांगितलं नाही, तू सिलेक्ट आहेस नाहीस काही कळायलाच मार्ग नव्हता. मध्ये मी पुण्याला आलो, पुण्यात माझी पुन्हा एकदा लुक टेस्ट झाली, त्याच्यावर समाधान झालं नाही. परत मी मुंबईला गेलो, मुंबईला परत लुक टेस्ट झाली. मग 4 भावंडांबरोबर जी फायनल झाली नंतर त्यांच्यासोबत एक फोटोशूट झालं. तरी मला कळायला मार्ग नव्हता की मी प्लेइंग 11 मध्ये आहे का नाही. तर आणि त्या सगळ्यात गंमत अशी होती की माझा जॉब चालू होता. कुठे करतो? मी पुण्यातच सह्याद्री हॉस्पिटल्सची जी चेन आहे त्याच्या कॉर्पोरेट ऑफिसला मी काम करत होतो.
सो तिथे मी कल्पना देऊन ठेवली होती आणि फॉर्च्युनेटली तिथे असणारी माझी लीडर ही खूप चांगली असल्यामुळे तिला माझ्या या पॅशन बद्दलही माहिती होतं आणि तिला मी आयडिया देऊन ठेवली होती की मी अशी अशी ऑडिशन दिली आहे. पण खूपच ऐन वेळेवर मला सांगण्यात आलं की हा तुझं सिलेक्शन झालेलं आहे. बर, सिलेक्शन झालं याचा आनंद होता, पण आता काय करायचं, ऑफिसचं कसं काय करायचं ही एक गंमत होतीच. पण फॉर्च्युनेटली माझ्या ऑफिसमध्ये सगळ्यांनी ते खूप पॉझिटिव्हली घेतली ती गोष्ट आणि मला खूप उत्तम पद्धतीत तिथनं बाहेर पडून सिरियल पर्यंत पोहोचता आलं. आणि याच्या आधी तुझं सगळं थिएटर वगैरे चालू होतं, हो. पण तुला असं वाटलं नाही का मग की आता आपण एक सिक्युअर जॉब आहे जिथे एक महिन्याला XYZ रक्कम तुझ्या घरी येते, त्याची शाश्वती आहे, पण आपण एका अशा याच्यात चाललोय आता की जिथं आत्ता काम आहे आपल्याकडे आणि तेव्हा तर आपली मालिका होती ती फक्त 120 भागांपुरतीच मर्यादित होती. मग तुला असं भीती नाही का वाटली की अरे परत आपल्याला इकडे जाता येईल का नाही किंवा काय, म्हणजे काय विचार करता त्यावेळेला? भूमिका ना ज्ञानेश्वर माऊलींची होती, त्यामुळे सेकंड थॉटला कुठे जागा उरली नाही की एवढी मोठी गोष्ट जेव्हा आपल्या आयुष्यात घडतीये ती जर मी सोडली तर मग खूप मोठा उलट पश्चाताप झाला असता. आणि शाश्वतीबाबत तू म्हणशील तर अनेक गोष्टींची शाश्वती नसते, म्हणजे कॉर्पोरेट जॉबची शाश्वती नाहीये. जो तुला मंथ एंडला एक सर्टन अमाऊंट मिळतीये तरी देखील तिथे शाश्वती कुठेच नाहीये. दुसऱ्या दिवशी तुम्हाला सांगू शकतात की उद्यापासून तुम्ही येऊ नका, थँक्यू. सो हा, म्हणजे इतकी ब्रुटल कॉम्पिटिशन तिथे सुद्धा आहे. त्यामुळे एक क्षण सुद्धा मला असं वाटलं नाही की हा निर्णय काहीतरी चुकतोय बुवा. कदाचित ते माऊलींनी करवून घेतलं नंतर आणि ते घडत गेलं आणि मी ते थांबवलं नाही की तिथे सेकंड थॉट येऊ दिला नाही की अरे आता काय करायचं जॉबचं, आता कसं मॅनेज करू. पण होईल, एक उत्तम रोल जेव्हा आपल्याकडे येतो आणि आपण ते करू शकतोय, ती आपल्यात केपेबिलिटी आहे हा विश्वास आपल्यावर निर्माते आणि चॅनल जेव्हा दाखवतं तेव्हा आपण त्याला 100% देणं हे आपलं काम असतं आणि तोच मी प्रयत्न केला. शार्दूल, तुझ्याकडे येतो, मोठा भाऊ होतास मालिकेमध्ये आणि आपली आधीची ओळख होती पूर्वीची, आपण नाटकांमध्ये वगैरे सोबत काम करत होतो, आपली ओळख होती. पण जेव्हा वरुण आणि सानिका यांच्यासोबत आपण सगळे एकत्र आलो तर तुझी पहिली ओळख जेव्हा वरुण सोबत झाली होती त्यावेळेला काय इम्प्रेशन होतं तुझं त्याच्या बाबतीत? नाही, तेच आत्ता जसं त्याने सांगितलं की त्याला सगळी कुठे कुठल्या रोलसाठी तो फिट बसतोय हे चाचपडून बघत होते त्यावेळी. तर तेव्हा एका पॉइंटला असं झालं की दिग्पाल दादा त्या ऑडिशनला, मला आजही तो ऑडिशनचा दिवस आठवतोय, 7 सप्टेंबर 2021 ही तारीख होती आणि दिग्पाल दादा सेटवर होता, सानिकाताई जी आपली मेकअप हेड होती ती सगळं मेकअपचं सगळं चालू होतं तिचं. आणि त्यावेळी एका पॉइंटला असं झालं की हा म्हणजे मी मोठ्या निवृत्तीनाथांची भूमिका करेन आणि वरुण लहान निवृत्तीनाथांची भूमिका करेन. आणि अक्षरशः नाही, ती पहिलीच भेट होती आमची सेटवरची आणि मी आलो तेव्हा वरुण ऑलरेडी आलेला होता, त्याचा आय थिंक गेटअप पण झालेला होता आणि तेव्हा असंच एक कॅज्युअल टॉक झाला, जसं आपण ऑडिशनला कुठेही जातो किंवा सेटवर कुठल्याही जातो तेव्हा आपण भेटल्यावर जे सुरुवातीला हाय हॅलो त्याच पद्धतीचं सगळं होतं. त्याच्यानंतर दिग्पाल दादांनी आम्हाला दोघांना बाजूबाजूला उभं केलं आणि त्यानंतर तो म्हणाला की हा ठीक आहे, म्हणजे वरुण लहान निवृत्तीनाथ म्हणून जातोय आणि शार्दूल मोठा निवृत्तीनाथ म्हणून. माझं असं झालं की, आणि त्यावेळी असं झालं होतं की मी खूप स्वतःला बारीक केलं होतं, म्हणजे म्हणजे जवळजवळ मी एक 15-16 किलो वजन कमी केलं होतं. सो त्याच्यामुळे मला ही एक शंका होती की हा रोल खरंच माझ्यासाठी, म्हणजे मी हा रोल करू शकतो का, कारण असं उगाच नंतर कुठेतरी असं नको वाटायला की अरे हा खूपच बारीक आहे, हा या भूमिकेला जातोय की नाही. कारण आपण जसे दिसतो त्याच्यापेक्षा खूप वेगळं इम्प्रेशन आपलं स्क्रीनवरचं जे दिसणं असतं त्यामध्ये खूप फरक पडतो. पण शेवटी वरुणने सांगितलं असं माऊलींची कृपा आणि निवृत्तीनाथांसारखा माइलस्टोन रोल मला त्यावेळी करायला मिळाला. याबाबत मी अजून एक सांगू इच्छिन की मोगरा फुलला हे गोनी दांडेकरांचं त्यांनी लिहिलेली जी कादंबरी आहे ह्या संपूर्ण ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या भावंडांच्या बाबतीतली, तर दिग्पाल दादाकडनंच आपल्या चॅलेंज आणि मृत्युंजयच्या प्रयोगांच्या दरम्यान एकदा तालमीच्याच दरम्यान दिग्पाल दादाकडनं ती गोष्ट मी ऐकली होती की गोनी दांडेकरांची अशी अशी अमुक एक कादंबरी आहे
आणि त्यावेळी असं वाटलं की अरे यार खरंच इतकी जर चांगली कादंबरी असेल, आणि त्याने सगळा ड्राफ्ट पण सांगितला होता की ती कशी मांडणी आहे त्या कादंबरीची, तो संपूर्ण स्क्रीन प्ले आहे. तर मी ते पुस्तक ऑर्डर केलं अमेझॉनवरून, आणि मी ते वाचत असताना असं झालं की अरे खूपच वेगळं आयुष्य या चारही भावंडांचं आहे. आणि त्यावेळी खरंच असं एकदाही वाटलं नाही की आपल्याला ह्याच्यातली कुठली तरी भूमिका करायला मिळेल. ते एक रॅन्डमली एक वाचन म्हणून एक ते पुस्तक वाचलं, ती कादंबरी वाचली होती, आणि त्याच्यानंतर नशिबाने निवृत्तीनाथांची भूमिकाच वाटायला आली. सो खरंच ही माऊलींची कृपाच आहे. आणि त्यावेळी मी सुद्धा म्हणजे कोविडच्या काळात मी सुद्धा जॉब करत होतो. मी कॉन्टेंट रायटर म्हणून एका डिजिटल मीडिया फर्म मध्ये मी कामाला होतो. पण त्याच वेळी सेम कुठेतरी कॅमेरा खुणावत होता, कारण 2 वर्ष नाटक नव्हतं, अभिनयापासून कुठेतरी लांब जावं लागलं होतं. आणि त्यावेळी सगळ्यांचीच ती परिस्थिती होती, कारण कोविड असल्यामुळे सगळंच आपला मीडिया हा बंद ठप्प झालेला होता. सो त्यावेळी ती संधी आली, आणि त्यावेळी मला ती संधी मिळाली, आणि मला ती संधी सोडायची नव्हती. आणि त्याच्यामुळे मी काहीही करायला तयार होतो. पण तिकडेही ऑफिसमध्ये मी तेव्हा सांगितलं तेव्हा त्यांनीही खूप कोऑपरेट केलं. त्यांनी सुद्धा मला, कारण आधी 120 एपिसोडची मालिका ठरलेली होती आपली, सो एक 3-4 महिन्यांचा गॅप त्यांनी सुद्धा मला दिला, आणि ते म्हणाले की ओके यू कॅन जॉईन आफ्टर 3 to 4 months. सो तेव्हा ते सगळं जुळून आलं. अनफॉर्च्युनेटली मला संपूर्णपणे ती मालिका काही वैयक्तिक कारणांमुळे करता आली नाही. पण तरी सुद्धा तो जो काही एक 2-3 महिन्यांचा ऑक्टोबर ते डिसेंबर, डिसेंबर-जानेवारी हा जो काही काळ होता, तो खरंच आपण तर ओळखत होतो, पण खूप चांगल्या पद्धतीने ओळख झाली. आता सानिका आहे, सानिका तेव्हा शाळेत होती, आता ती कॉलेजला जायला लागली. तर ती एक खूप छान बॉन्डिंग झालं होतं. म्हणजे खरंच एक भावंडांसारखंच तेव्हा आपण वावरत होतो, आणि आपले मोस्टली सगळे सीन्स आउटडोअरच असायचे. सो खूप धमाल मस्ती मजा करत करत, आणि शेवटी ह्या चारही भावंडांचं पात्र साकारताना जो एक स्थिरता लागायची प्रत्येक वेळी, की आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये तितके स्थिर नाहीच आहोत, अजिबातच नाही. म्हणजे ते तिथपर्यंत पोहोचणं आपल्याला शक्यच नाहीये, अशी त्या भूमिका होत्या. सो प्रत्येक जण खूप छान पद्धतीने त्या भूमिका जगलो. मगाशी तू म्हणालास की तू मधल्या काळात बारीक झाला होतास, तर ही दुर्बुद्धी तुला कशी सुचली? उत्तम दिसत होता, सगळं उत्तम चाललं होतं, व्यायाम वगैरे नाही. म्हणजे त्यावेळी असं झालं होतं की माझं वर्क फ्रॉम होम सुरू होतं, आणि काय माहिती मी त्यावेळी ध्यास घेतला होता की नाही व्यायाम करायचा, आणि त्या मानाने मी म्हणजे फूड इंटेक पण खूप कमी झाला होता माझा. म्हणजे आय डोंट नो, मला ते डोक्यात आलं होतं त्यावेळी, काहीतरी म्हणतो ना आपण किडा असतो काहीतरी आपल्या डोक्यात. सो मी 1.5 तास व्यायाम करायचो. वर्क फ्रॉम होम असल्यामुळे माझं शिफ्ट माझी उशीर असायची, 11 वाजता वगैरे असायची. त्याच्यामुळे मी भरपूर व्यायाम करायचो, आणि मग घरचे पण ओरडायचे, तरी नाही आपल्याला काय फरक नाही पडत. दुर्बुद्धी म्हणजे मी आता येताना तसंच इमॅजिन केलं होतं, तसंच असेल. आता सुबुद्धी आहे. केलंय नाहीतर आय वॉज इमॅजिनिंग दॅट काइंड ऑफ निवृत्ती. आता व्यायाम करतो की नाही? हा, म्हणजे चालू आहे. परत व्हायचं काही, बारीक व्हायचं काही विचार नाही, आता मॉडरेट राहायचा विचार आहे सध्या तरी, बारीक वगैरे नाही. अशी भूमिका आली खरी बारीक व्हायचंय तर भूमिकेसाठी काही ना. डेडिकेशन. ओजीएस एक भूमिका ऑलरेडी एस्टॅब्लिश असते, आणि मालिकेत असं पहिल्यांदाच घडत होतं की एक पात्र एक व्यक्ती साकारतोय, आणि त्याच्यानंतर त्याला आपल्या वैयक्तिक कारणांमुळे मालिका सोडावी लागते, आणि नवीन पात्र येतं. सो ऑडियन्सचा कसा रिस्पॉन्स येईल कोणालाही ठाऊक नसतं, आणि त्याच्यात जेव्हा आपण एखादी ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारतो, आणि चौघ्या भावंडांपैकी कुठली भूमिका केवळ फक्त ऐतिहासिक नाहीये, तर तिला आध्यात्मिक बेस आहे, श्रद्धेचा भाग येतो. त्यामुळे लोकांच्या मनात एक इमेज असते, त्याची प्रतिमा असते, आणि त्या व्यक्तिरेखेसोबत आपला एक भावनिक बंध जुळलेला असतो, जरी आपण त्यांना वैयक्तिक ओळखत नसलो तरी सुद्धा. असं असताना जेव्हा तू निवृत्तीनाथ साकारायला लागलास, तर तुझ्या मनात असे भाव होते का की अरे आपण हे करतोय तर जमणार आहे का, म्हणजे काही गडबड होईल? एक दुसरं असं की त्याच्यासाठी तू दुसरं काही प्रिपरेशन केलं का, की बाबा आपण ओजीएस म्हणून एक आम्हाला तुझं एक व्यक्तिमत्व माहिती आहे, आणि निवृत्तीनाथांचं जे व्यक्तिमत्व आहे खूप स्थिर, स्थितप्रज्ञ असं व्यक्तिमत्व,
बरं त्यात कसं आहे की तू आमच्यापेक्षा वयाने लहान आहेस, पण तुला मातृभूमिका आमच्यापेक्षा वयाच्या म्हणजे मोठ्या भावाची भूमिका करायची, तू खूप विरोधाभास होता. तर दोन्ही तिन्ही प्रश्न आहेत माझे असे की हे तू कसं सगळं हँडल केलं सगळं. मला ऍक्च्युली हा प्रश्न होता, म्हणजे माझ्या समोर हा प्रश्न होता की आता ऑलरेडी हे मी केलंय आणि मला आता ते कंटिन्यू करायचंय. सो ते एक चॅलेंज होतं. दुसरं चॅलेंज असं होतं की हे कॅरेक्टर, हे पात्र जे आहे ते माझ्या स्वभावाच्या डायरेक्ट अपोजिट आहे. म्हणजे काहीच साम्य नाहीये त्याच्यामध्ये, पण ते करायचंय आता आहे आणि आपल्याला मिळतंय तर नाही म्हणून करणार, करावं तर लागणार, करायचं तर आहेच. आणि परत असं आहे की नवीन शो असेल किंवा नवीनच काम असेल तर सगळे नवीन असतात, मग सगळे आपापलं काहीतरी घेऊन येतात आणि मग, पण इथे तसंही नव्हतं. इथे असं होतं की सगळ्यांचं ऑलरेडी जमलेलं आहे आणि मी एक रॅन्डम व्यक्ती आत येतोय. पण हा प्रॉब्लेम मला कोणीच येऊ दिला नाही. हे सगळे बॉईज सगळे एकदम चिल होते. आणि मी बॉईज म्हणूनच म्हणतो कारण खरंच त्यांनी असं वाटू दिलं नाही की मी कोणतरी नवीन आलोय आणि ह्याचं काय नवीन आलंय, ह्याचं काय आधीचा बरा होता वगैरे, असं यांनी मला काही वाटू दिलं नाही. आणि होता तो वाद तुमचा तर तुम्हालाच माहिती, बराच बरा होता. अच्छा. तर मग तसं मला इन्क्लूड करून घेतलंय एकदम पटकन. आणि माझे खरं तर ते पात्र कळून घेताना खूप हालत झाली होती आणि ती ह्यांनी सगळी बघितली. कारण मी असं कोपऱ्यात जाऊन बसायचो, म्हणजे नाही काय कळत नाही, असं कसं असू शकतं, एवढं कोण ऍक्सेप्टन्स असणारी, कुठल्या माणसाचा असणारी, ह्या झोनला मी गेलो होतो. आणि मी असं होतं की आता मी आलो आणि पहिला सीन असं होतं की आम्हाला घरातनं बाहेर काढलं आणि घर जळतंय. आणि मला दिग्दर्शकांनी सांगितलं होतं की ठीक आहे तू फार रिॲक्ट करू नको. अरे घर जळतंय, रिॲक्ट कसं करू नको म्हणजे काय. पण मग मला ह्यांनी पण सांगितलं की अरे नाही, ते तसं आहे की त्या लेवलला ते गेले की कितीही संकट आलं तरी ते तेवढ्या मॅच्युरिटीने आणि तेवढ्या ऍक्सेप्टन्सनी त्या सगळ्या गोष्टींकडे बघू शकतात. ती स्थितप्रज्ञता आहे त्यांच्याकडे. तर स्थितप्रज्ञता म्हणजे काय हेही त्यांनी मला हा शब्दही कदाचित मी त्या दिवशी पहिल्यांदा ऐकलं. अच्छा असं काहीतरी इथपासून माझी सुरुवात होती. आणि त्यानंतर अजून एक प्रॉब्लेम असा होता की मी आहे इंग्लिश मीडियम मधला, माझं वाचन हे फक्त इंग्लिशमध्ये झालंय, म्हणजे जे काही केलंय मी ते, किंवा फार तर फार अगदी थोडंसं मराठीत केलं. हे काहीतरी डेंजर डायलॉग लिहून यायचं रे प्राकृतात. माझं म्हणजे असं व्हायचं की हे शब्द कुठले असतात, हे शब्द आहे, अनेक शब्द मी पहिल्यांदा बघत होतो, ऐकत होतो, वाचत होतो. तर त्या सगळ्याचं खूप टेन्शन होतं. पण मग ते पटापट नाहीसं होत गेलं. मी असं एक्स्ट्रीम कष्ट घेतले का तर घेतले काही प्रमाणात. मी जसं म्हणलं की मोगरा फुलला वाचलं आणि त्याच्यातनं मला भाषा माझी खूप सॉर्ट झाली, कॅरेक्टर खूपच जास्त सॉर्ट झालं. आणि मग आम्ही अनेकदा चर्चा करायचो की काय असतील ही लोक, कशी एवढी कशी असू शकतात, इथपर्यंत आम्ही चर्चा करायचो. मग आम्ही दोघं ज्ञानेश्वरी वाचत होतो मध्ये जसा वेळ मिळेल तसा. मग त्यातनं अजून कळत गेलं. आणि मग अपॅरेंटली असं कळत गेलं की ठीक आहे, हा आता नवीन निवृत्तीनाथ म्हणून ऍक्सेप्ट झालाय. त्यामुळे माझं एकंदर दडपण जे होतं ते मी एकट्याने न घेता ह्यांनी पण घेऊन ते सगळं कमी करून टाकलं. आणि ते सगळं डिवाइड मी देऊन टाकलं त्यांना की तुम्ही पण, तुमचं पण टेन्शन आहे. तर त्यामुळे ते सगळं इव्हेंच्युअली कमी होत गेलं आणि मग ते आलं, रुळावर लागलं ते सगळं. बरं, डायलॉगच्या बाबतीत तुझा काय एक्सपिरियन्स, कारण तू असा खूप बोलका आहेस त्याच्यामुळे आपल्याला जे डायलॉग्स यायचे ते, तुम्हाला जे डायलॉग्स यायचे नाहीत त्याबद्दल म्हणजे हा किस्सा खरंच आहे की माझी भाची आहे एक, तेव्हा आता ती 10 वर्षाची आहे, तेव्हा 8-9 वर्षांची होती. तर बऱ्याचशा एपिसोडमध्ये निवृत्तीनाथांना डायलॉग्स हे कमी, कारण जे काही होतं ते शांत राहून आणि अशाच पद्धतीचं सगळं. तर तिचे आजोबा तिला भाचीला नेहमी चिडवायचे, तिच्या मामाला डायलॉग पाठ होत नाही.
त्याच्यामुळे हो त्याच्यामुळे त्याला डायलॉग देत नाही असं वगैरे, असं इतपत हे होतं की एवढे कमी डायलॉग यायचे की 4 कोणतरी मोठे डायलॉग बोलल्यानंतर ह्या चौघांपैकी कोणीतरी तुम्ही, हो वगैरे म्हणायचं. त्याच्यानंतर आम्ही हो किंवा कळेल. नुसतंच डोळ्यांनी योग्य वेळ आल्यावर कळेल किंवा- आईबाबांचा आशीर्वाद आणि हा. पांडुरंगाची कृपा. हा. मला ना तुम्हाला दोघांनी हे विचारायचं आहे याबद्दल की कुठलाही जेव्हा नट असतो, अभिनेता असतो, त्याला डायलॉग्सची भूक असते हो. आणि त्याला वाटत असतं की आपल्याला ही छान डायलॉग्स यावेत वाट्याला, आणि तुम्हाला सोडून ते सगळ्यांच्या वाट्याला यायचे. तर तेव्हा तुम्हाला कॅरेक्टर म्हणून काय वाटत होतं? नाही, आता तसं म्हणशील तर शार्दूल आपटे म्हणून मला तेव्हा खरंच असं वाटत होतं की हो भरपूर डायलॉग्स यावेत आणि आपलेही जास्तीत जास्त क्लोज लागावेत. हे प्रत्येकाचीच एक अपेक्षा असते आणि प्रत्येक नटाची ती भूक असते, असं म्हटलं तर काय चुकीचं नाही. पण जेव्हा निवृत्तीनाथ, संत निवृत्तीनाथ ह्याबद्दल जेव्हा विचार करायचो, तो विचार जेव्हा मनात यायचा तेव्हा असं व्हायचं की नाही, म्हणजे हे त्यांचं कॅरेक्टर आपण करतोय, ही एक कुठेतरी जबाबदारी होती त्यावेळी फार मोठी. त्याच्यामुळे सुरुवातीला असं झालं असं की काय डायलॉग्सच नाहीये. पण त्याच्यानंतर जेव्हा ते कॅरेक्टर काय आहे, त्यातलं जे डेप्थनेस आहे, जी म्हणजे म्हणतो ना आपण खोली आहे त्यांच्या वागण्याची आणि या सगळ्या गोष्टींची, ती कळत गेल्यानंतर ते उमगायला लागलं कॅरेक्टर. आणि मग त्याच्यामुळे भाव म्हणजे म्हणतात ना, भाव व्यक्त करण्यासाठी फक्त शब्द हेच माध्यम नसतं. करेक्ट. बिटवीन द लाईन्स शोधलं की गंमत. तर ते कुठेतरी जाणवलं, त्या कॅरेक्टरचा अभ्यास त्याच पद्धतीने सुरू झाला आणि तसंच तो कंटिन्यू झाला. त्याच्यातनं मग ह्या सगळ्या गोष्टी उमजल्या. मग त्याच्यानंतर काही वाटलं नाही की आपल्याला डायलॉग्स कमी आहेत. म्हणजे ओजस, मला हे आठवतंय की या ह्याच्यावरनं म्हणजे नंतर तुम्ही ते इतकं छान ग्रास्प केलं की त्या फक्त रिॲक्शन्सवर खेळणं जे असतं बिटवीन द लाईन्स मध्ये, कारण कमीत कमी डायलॉग मध्ये आपल्याला म्हणणं जास्तीत जास्त पोहोचवायचंय. सो त्याच्यानंतर आपल्याला एक कॉम्प्लिमेंट पण मिळाली होती स्मिता जयकर मॅमकडनं, की त्या म्हटल्या होत्या की निवृत्ती आणि ज्ञानेश्वरांचं जेव्हा ते एक लुक एक्सचेंज होतं त्याच्यात सगळं कळून जातं. सो ती एक खूप दॅट इज जस्ट बियॉन्ड वर्ड्स. मला एका पॉइंटला कळलं होतं की गरज नाही यांना सतत बोलून दाखवायची, कारण नाही आहेच तेवढ्यावरच्या लेवल, सतत बोलून दाखवून काही गरज नाही. सानिका, सुरुवातीला आपले जे शूटिंग होतं ते इंडी स्टुडिओमध्ये होतं आणि मूळची पुण्याची, त्यामुळे तुला तिकडे येऊन बाहेर काही कालावधीसाठी राहावं लागणार होतं आणि तू आमच्या सगळ्यांमध्ये वयाने लहान होतीस. तर त्यावेळेला तुला सेटवर काय काय प्रॉब्लेम्स वाटले की आपल्यासोबत जी भावंड म्हणून वावरणार आहेत ते एक तर अनोळखीत, त्यात खूप वयाने मोठे आहेत आपल्या, तर कसं ते जमवून आणलं सगळं? तो ऍक्च्युली मी अगदी लुक टेस्ट पासून स्टार्ट करते, कारण की आता ऑडिशन आपण खूप देतो आणि माझं तर आधी कधीच मला काहीच एक्सपिरियन्स नव्हता कुठल्याच शूटिंगचा. सो ऑडिशन खूप देतो आणि सिलेक्शन वगैरे होईल अशी अपेक्षाच नसते. आपण आपलं एक ट्राय करायचं असं होतं. त्यामुळे मी विसरून नाही गेलेले ऑडिशन दिल्यानंतर की अशी सिरियल वगैरे आहे. आणि नंतर अचानक कॉल आला आणि म्हटले की मुक्ताचा रोल आहे, तू ऑडिशन दिलेलीस तर बहुतेक तुझं सिलेक्शन होऊ शकतं, लुक टेस्टला मुंबईला ये. आता माझ्यासाठी फारच वेगळा अनुभव होता, कारण प्रचंड प्रेशर होतं. एकतर मला काहीच आयडिया नाही शूटिंग कसं करायचं, प्लस इतर सगळे आपल्यापेक्षा मोठे असणार आहेत, माहिती होतं, जास्त एक्सपिरियन्स असणार आहेत, आणि दिग्पाल लांजेकर म्हणजे फार मोठं नाव आणि ते कसे रिॲक्ट करतील असा वगैरे सगळाच प्रश्न होता. सो तरी मी गेले लुक टेस्टला आणि 3 लुक टेस्ट झाल्या. सो पहिले लुक टेस्टला आमची चांगली ओळख झाली आणि मला वाटलं की छान आहे हा, आणि मग तिथे मला वाटलं इथे पसली तेच वाटलं. प्रॉब्लेम होई सुरू व्हायचं. आणि मग काय नाही, माझं टेन्शन गेलं. मग आता मला वाटलं की होऊन जाईल. आणि मग नंतर झाल्या लुक टेस्ट आणि मग सिलेक्शनही झालं आणि मग मी कर्जतला गेले. आता तो परत एक वेगळा एक्सपिरियन्स होता, कारण की मी एकतर लहान होते तेव्हा, अजूनही म्हणजे, पण आणि मला अशी घराच्या बाहेरच्या गोष्टींची जास्त सवय नव्हती. म्हणजे आपण पुण्यातल्या पुण्यात जवळ फिरताना ते जग आणि बाहेरचं जग, या दोन किती वेगळ्या गोष्टी आहेत हे मला तिकडे गेल्यावर लक्षात आलं. आणि
शूटिंगच्या बाबतीत सुद्धा आता केवढा मोठा सेट असतो, किती जास्ती लोक असतात आणि आपल्याला पडद्यावर खरं तर दिसतो एक छोटा सीन असतो, पण त्याच्यामागे किती लोकांचे किती कष्ट आणि किती वेळ असतो हे ऍक्च्युली तिथे गेल्यावर लक्षात आलं. आणि तो मेकअप, ती ड्रेपरी आणि लुक टेस्टला सुद्धा पहिला शूटिंगचा एक्सपिरियन्स माझा लुक टेस्ट होता. आणि लुक टेस्टला गेल्यानंतर ते तर चॅनलचं शूट, त्यामुळे त्यांची अशी मोठी व्हॅनिटी वगैरे होती, असा खूप मोठा सेट. तुला प्रोमो म्हणायचंय का? सॉरी promo. प्रोमो. हा, सो पहिला प्रोमो. तर तिथे गेल्यानंतर खूप मोठा सेट वगैरे होता आणि असे ते आठवत असेल तर खूप ऋषी होते आणि ते blocks वगैरे सगळंच कंट्रोल. आणि तिथे मला वेणी लावलेली ऍक्च्युली, आणि वेणी थोडी जड असते. आणि मग आमचं झालं तिथे आणि मग माझं डोकं खूप दुखायला लागलं. तर अर्चनाताई मला म्हणल्या की काही हरकत नाही, आपण तिकडे गेल्यानंतर आपण काहीतरी करू, म्हणजे वेणी काढून टाकू आणि तुझ्याच केसांचं काहीतरी करता येईल का असं बघू. त्याच्यासाठी मी त्यांच्याशी पण खूप ग्रेटफुल आहे की त्यांनी केलं. कारण की ते जर का माझ्यासाठी पहिला एक्सपिरियन्स असल्यामुळे मला सवय नव्हती पहिली गोष्ट म्हणजे, आणि ते पात्र तितक्या चांगल्या प्रकारे तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर यू शुड बी कम्फर्टेबल फर्स्ट. येस. ते करायला मला सगळ्याच सेटवरच्या लोकांनी मदत केली आणि कुठेही असं नाही वाटू दिलं की मी लहान आहे किंवा नवीन आहे किंवा मला येत नाही. आणि जिथे पुढे हेल्प लागेल सगळ्यांनी खूप हेल्प केली. भावंडांबद्दल खूप हेल्प केली. तिला पहिलेच कळलं होतं हा चांगला. याच्याबद्दल काय वाटलं होतं तुला? हा दाढीवाला जो माणूस आहे. नाही, तो पहिले फार इंटिमिडेटिंग वाटतं, म्हणजे असं बघितल्या आमचं जुळेल का असा मला खरंच प्रश्न पडलेला. असं सगळ्यांनाच पडतो बरं का. तुला खूप हे बरं, तुझा एक्सपिरियन्स काय आहे? म्हणजे ह्या व्यक्तिमत्व हो, कारण सगळ्यात आधी शूट जेव्हा सुरू झालं तेव्हा तू एकमेव होतास, आत्ताच्या या ग्रुप मधला तू एकमेव होता जो फर्स्ट डे पासून शूटला आहे. आणि फर्स्ट डेलाच रादर ना, त्याच दिवशी कदाचित रात्री हा काहीतरी तुम्ही एकत्र रूम शेअर करणार असं जेव्हा कळलं आणि हा जेव्हा आला तेव्हा काय फर्स्ट इम्प्रेशन काय होतं याचं? नाही, आमची भेट झाली होती दिग्पाल दादाच्या ऑफिसला. ओके. पण तो मला ओळखत नव्हता. मला फक्त माहिती होतं की हा वरुण भागवती येणार आहे असं वगैरे. मी तेव्हा लिहित होतो. मग बोलणं वगैरे काही झालं नव्हतं. आमचं बोलणं झालं प्रोमोच्या दिवशी. हा, तिथे पहिली ओळख झाली खऱ्या. राईट. बरं, ती ओळख फार भयंकर होती. म्हणजे तुझ्याशी माझी आधी लुक टेस्टच्या दरम्यान ओळख झाली आणि प्रोमोला आपण जेव्हा व्हॅनिटीमध्ये बसलो होतो तेव्हा आपल्या गप्पा चालू होत्या. तू दुसऱ्या व्हॅनिटीमध्ये तेव्हा बसली होतीस. सो आमच्या छान गप्पा चालू होत्या आणि हा एक माणूस आला. बर, हा माझ्यासाठी कम्प्लीट स्ट्रेंजर होता. याचं कारण असं की 3 दिवसापूर्वी मी ज्या लोकांबरोबर फोटोशूट केलं होतं की ही 4 माणसं ज्ञानेश्वर माऊली मधली फायनल कास्ट आहेत, त्याच्यामध्ये वेगळाच सोपान होता. सो हे पहिलं सरप्राईज होतं. मला माहितच नाही त्यामुळे की हा सोपान आहे. मला वाटलं की सोपान येतोय अजून, आणि हा एक असाच मुलगा आहे जो या सेटवरचा आहे ऑलरेडी कदाचित. गेटअप मध्ये नाही, सकाळी 7:30 तेच तर भयंकर एक्सपिरियन्स. तो येतोय. नाही, 8चा कॉल टाइम होता. मुंबईला गेलो होतो आपण. आणि बरं, त्याआधी एक आपला ग्रुप तयार केला होता की कोण कोण कसं कसं येतंय, काय व्हॉट्सअप ग्रुप एक होता. तर त्याच्यामध्ये नितीन वाघ हे एक नाव दिसलं आणि म्हटलं हा कोण माणूस आहे. मग माझ्या एका मित्राकडनं कळलं होतं की नितीन वाघ ना इथे स्क्रिप्ट रायटर आहे. म्हटलं अच्छा, रायटर म्हणून इथे आलाय. बरं म्हटलं. जसा हा माणूस व्हॅनिटीत आला तर ह्याचे ना आता कसे केस तरी बरेच कमी आहेत असं मी म्हणेन, तेव्हा अस्ताव्यस्त होता हा मुलगा. अस्ताव्यस्त कम्प्लीट. खूप केस वाढलेले, मेहंदी कलर. हा, आणि 3-4 रंगाचे केस असलेला माणूस मी पहिल्यांदा बघितला होता. तेव्हाच तुला असं वाटलं की गेलेली केस असं म्हणू शकतोस. कारण त्याला पुढेच असं घडलं एक घटना की हा वरती जेव्हा आला तेव्हा हा ना याचं तोंड झाकून येत होता. म्हणजे मलमल होती ती त्यांनी अशी तोंडाला लावली होती आणि याचे डोळे पूर्ण तारवटलेले होते. बरं, झोप पूर्ण न झालं ते मला काय माहिती ना. बरं, याचं इम्प्रेशन बरोबर. पहिली भेट अशी झाली होती, 3-4 रंगाचे केस असलेला माणूस, इतका अस्ताव्यस्त राहणारा, आणि हा स्वतःचं तोंड झाकतोय म्हणजे हा बहुतेक यांनी व्यसन केलंय काहीतरी आणि ते कळू नये कोणाला म्हणून हे हा झाकपाक करायचा प्रयत्न करतोय की काय. पण
सुदैवाने असं काहीच नव्हतं. म्हणजे आता तो माझा खूप चांगला मित्र आहे, खूप जीवाभावाचा मित्र आहे. पहिली ओळख अशी होती, पण त्यानंतर कम्प्लीट चित्र बदललं. ते आमच्या जेव्हा शूट सुरू झालं त्याच्या आदल्या दिवशी जेव्हा आपण इंडी स्टुडिओमध्ये सगळेजण गेलो होतो, येस. सो इथंही थोडासा इरॅटिक वाटलाच होता तो मला. कारण आल्या आल्या मला तो म्हटला, वर्ण्या रूमची चावी दे. म्हटलं वर्ण्या कधीपासनं? माझ्या जवळचे सगळेच माझे मित्र मी सगळे मला वर्ण्या म्हणतात, पण त्याच्यासाठी एक सर्टन वेळ जावा लागतो. पण हा तेव्हाच म्हटला वर्ण्या चावी दे. बर म्हटलं बाबा घे चावी. म्हटलं हा असाच दिसतोय. नंतर मला कळलं की हाच रूममेट आहे आपला. अरे बाबा, आता कसं काय करायचं, ह्या माणसासोबत कसं काय मी राहायचंय. बरं, एकूणच याच्या सवयी मला वाटलं की हा जागरण करणारा असेल. एकूणच कारण सगळे लेखक मंडळींबद्दल जेव्हा आपण ऐकतो हो. किंवा आर्टिस्ट बद्दल जेव्हा आपण ऐकतो की त्यांना एक जागरणाची सवय असते. आणि मुळात मला स्वतःला जागरणाची फारशी सवय नाही. मला लवकर उठायला आवडतं, लवकर झोपायला आवडतं शक्यतो. म्हटल्यावर हे जुळणं अवघड आहे. बरं, पहिल्या दिवशी तो उशिराच येऊन झोपला. मी दार उघडं ठेवलं होतं, येशील तेव्हा येशील, तू झोप बाबा, मी झोपून जातो. आणि त्याच्यानंतर जी गंमत घडली ती नितीनच सांगेल. सकाळी जो किस्सा घडला तो फार इंटरेस्टिंग होता आणि तिथनं आमची तार खूप छान जुळली. त्यानंतर झालं काय की रात्री आमची मिटिंग होती दिग्पालदा आणि आम्ही सगळं त्याचं शूट होतं त्या संदर्भातली मिटिंग होती. त्यामुळे मी दिग्पालदाच्या रूम मध्ये गेलो होतो आणि आमचं डिस्कशन चाललं होतं. इकडे काही नवीन आर्टिस्ट येत होते, थोडीशी ओळख परिचय वगैरे चालला होता. त्यामुळे आम्हाला बराच उशीर झाला, 1-1:30-2 काहीतरी वाजलं सर. मी आलो तेव्हा याने दरवाजा आतनं उघडाच ठेवला होता. झोपी गेलो. झोपल्यानंतर आता मी बऱ्याच वर्षांपासून बाहेर राहतोय, त्यामुळे वेगवेगळ्या जाती, धर्म, स्वभाव, सवयी असलेल्या लोकांसोबत मी रूम शेअर केली. तर एक ठराविक माझ्या डोक्यात होतं की असं काहीतरी XYZ इम्प्रेशन असं घडणार आपल्यासोबत बाबा. मी झोपलो. सकाळी जेव्हा उठलो मी, तर म्हणजे मी झोपलेलोच होतो. हा उठला माझ्या आधी. अलार्म वगैरे लावला होता वाटतं. अलार्म मधला हा उठला. सगळे काम चालू आहे त्याचे सायलेंटली, खूप सायलेंटली, जेवढं त्याला शक्य तेवढं सायलेंट तो करत होता. पण त्याने लाईटच लावलेली नव्हती. त्या मोबाईलच्या टॉर्च मध्ये आणि वॉशरूम मधली जी लाईट होती त्यातनं येणारं जे थोडंसं दिसत होतं, उजाळं होतं थोडंसं, त्याच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी चालू होत्या. आणि तो आवरून बिरून आल्यानंतर मग मी उठलो वगैरे. मी त्याला विचारलं तेव्हा की म्हटलं अरे लाईट का नाही लावली तू? म्हटलं अरे नाही, तू झोपला होता ना. आणि मला पहिल्यांदा 10-12 वर्षात पहिल्यांदा हा शॉक बसला होता की कोणाला तरी पडली रूममेटची. एवढा विचार की ह्याला झोप लागलीये, कदाचित त्याला लाईट वगैरे जाग येईल म्हणून लाईट लावायची नाही आणि आपण सायलेंटली काम करायचं. मला कळलं भाई की आपण आदमी आहे. आणि तेव्हा कदाचित जगाला सुद्धा हेच कळलं की खरंच हा ज्ञानेश्वर माऊलींच्या रोलसाठी हा फिट बसणार आहे. अरे पण मग तू पण तसंच फॉलो करायचंस की? नंतर मग ते रुटीनही जुळत गेलं ऍक्च्युली. की मला जे आधी वाटलं होतं की हा बाबा कम्प्लीट जागरण करणारा असेल आणि सगळ्यांच्या झोपेचं खोबरं होणार की काय, पण एक्झॅक्ट सेम निघालं. ह्यालाही लवकर झोपायला आवडतं, लवकर उठायला आवडतं आणि आमचं ते रुटीन छान बसत गेलं. म्हणजे रोज सकाळी दोघं उठून व्यायाम करणार, मग नाश्ता आणि मग म्हणजे याच्यात सांगण्याची गोष्ट अशी आहे, गमतीची गोष्ट अशी की असं एवढे 1-1.25 वर्ष आम्ही रूम शेअर केले, त्याच्यात एकदाही असं घडलं नाही की तू आधी वॉशरूमला जा, मग मी हे करतो, मग तू ते करतो. बोलायची गरजच नव्हती, गरजच पडली नाही. ते इतकं जुळलेलं होतं हे झालं ते करायचं, तो ते करायचं, मग हे करायचं. त्यामुळे कधी तू लवकर नाही, एक आवर पटकन बाहेर पड, असं कधीही झालेलं नव्हतं. जेव्हा रूम मध्ये आलोय तुमच्या, एकदम सिस्टमॅटिकली एव्हरीथिंग वॉज अरेंज, प्रॉपरली केप्ट, सगळं व्यवस्थित. ते यांनी नाही केलं. ते यांनी नाही केलं. आयदर चुकीच्या रूम मध्ये आलाय, तेव्हा मला असं झालं, आयदर चुकीच्या रूम मध्ये आलाय किंवा तू एका किस्स्यानंतर रूम मध्ये आलाय. किस्स्यानंतर तो रूम मध्ये आलाय. किस्स्यानंतर आलो. जेव्हा आला असेल तेव्हा नेमकं आम्ही काहीतरी थोडंफार आवरलं असेल. तुम्ही नाही, तोच किस्सा आवरावरी नाही, तू नव्हताच तिकडे. बरं, त्या रूम वरून खरंच त्याची एक आठवण आहे चांगली की ऑक्टोबरमध्ये माझं शूट सुरू झालं होतं आणि तेव्हा तुम्ही ऑलरेडी 1 महिनाभर तुम्ही एका रूम शेअर करत होतो ऑलरेडी. सो जेव्हा मी आलो पहिल्यांदा आणि ह्यांच्या रूम मध्ये गेलो तेव्हा
वरुणने जवळजवळ संसार थाटला होता तिकडे. त्याच्या कपाटात सगळं ऐवज होता, म्हणजे खाण्याचे बॅकअप सगळं, म्हणजे जवळजवळ मॉल उघडला होता त्याने त्या रूम मध्ये. आणि मग ते असं झालं होतं की यस, आता आपल्याला, कारण आपण काय प्रत्येक वेळी असं काही घेऊन जाऊ असं काही लक्षात पण नाही राहायचं, काही सामान असायचं हातात, ठीक आहे ना, वरुणची रूम आहे, आपलीच आहे, आणि जायचं कधी कपाट उघडायचं, अलिबाबाची गुळ उघडायची, कधी सापडेल ते आपलं, असं. ते खूप चांगली आठवण आहे की त्यावेळी खूप मजा. आणि आपण पॅकअप झाल्यानंतर सुद्धा आपण खूप दमलेलो असायचो, दिवसभर आपण शूट करायचो. आणि मला असं वाटतं की एकमेव अशी मालिका असेल मालिका क्षेत्रात इतिहासातली की 4ही भावंडांचं शूट जास्तीत जास्त 90% शूट एकत्र असायचं, की प्रत्येक सीन मध्ये, म्हणजे जर म्हणजे एका एपिसोड मध्ये जर 7-8 सीन असतील तर त्यातले 6 सीन मध्ये हे एकत्रच असायचे. आणि त्यावेळी आपला सगळा तो धर्मसभेचा आणि याचा सगळा ट्रॅक चालू होता, आपण पैठणला चाललो होतो वगैरे, तो सगळा प्रवास, आणि त्या प्रवासातल्या गमती जमती, उन्हा अनवाणी फिरायचं. आणि हे जे तू म्हटलास ऍक्च्युली की सगळं ते अरेंज्ड होतं, ते आमच्याकडनं असंही पॉसिबल नव्हतं. ते एवढं वेल अरेंज्ड होतं, ते माझ्या वाईफमुळे म्हण किंवा आईमुळे हे घडलं होतं की त्यांनी या सगळ्या गोष्टी दिल्या होत्या, त्या आम्ही फक्त मांडायचं काम केलं होतं. येस, आम्ही म्हणजे त्याने मांडायचं. नाही, आणि ह्याला तर विश्वास बसला नव्हता. हो, म्हणजे पहिली भेट जी माझी होती, पहिली म्हणजे या दोघांच्याही बाबतीतला हा सेम किस्सा आहे की ह्यांचं लग्न झालंय ह्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. हे या दोघांच्याही बाबतीत झालं. म्हणजे वरुणची जेव्हा पहिल्यांदा ऑडिशनला भेट झाली, त्याच्यानंतर आपण प्रोमो शूट केलं, आणि प्रोमो शूटला तर आपण खूप वेळ, म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून आपण जवळजवळ रात्री 12 वाजेपर्यंत आपलं ते शूटिंग चाललं होतं. सो त्यावेळी सुद्धा गप्पा झाल्या, पण पर्सनल लाईफ बद्दल तेव्हा काहीच डिस्कशन झालं नव्हतं, काय आहे कसं आहे. सो तोपर्यंत मला माहितीच नव्हतं. आणि जेव्हा मी ऑक्टोबरमध्ये आलो शूटला, तेव्हा पण साधारण एक 5-6 दिवसांनी मला असं कळलं की, आय थिंक तूच मला सांगितलं होतंस की वरुण मॅरिड आहे. माझं झालं काय, म्हणजे खरंच माझा विश्वासच बसत नव्हता की हा, म्हणजे जेव्हा मी त्याला ऑडिशनच्या वेळी भेटलो होतो, आणि आता तरी त्याने दाढी वगैरे वाढवली, तेव्हा तर पूर्ण कवळा, पूर्ण क्लीन शेव होती. सो मला माहितीच नव्हतं. आणि मग जेव्हा हे कळलं, आणि आपण नंतर पूनम आली होती सेटवर, आणि अॅनिव्हर्सरी आपण सेलिब्रेट केली होती तिथे, तर ती एक खूप छान आठवण होती. मला असं वाटतं की सेटवर सेलिब्रेट झालेली अशी पहिलीच अॅनिव्हर्सरी. नक्कीच. खरंच. तुला किती वर्षांचा वाटला होता? मला ऍक्च्युली 18 वर्षांचा वाटला, म्हणून मला जरा बरा वाटला, कारण म्हणजे जास्ती वय असतं तुला. बर, मला आशिष तुला विचारायला आवडेल की तू म्हणजे सहदेवाची भूमिका ऑलरेडी एक आशिषच करत होता, राईट? आणि ओजस सारखंच थोडंसं तुझं असं झालं होतं की एक रिप्लेसमेंट तुला द्यायची होती, आणि पुन्हा अशा ठिकाणी आशिष आला होता की सगळ्या गोष्टी सेट होत्या, आणि त्याच्यानंतर काही महिन्यांनंतर तुझी एंट्री झाली. सो तुझा एकूणच इथला अनुभव आणि ट्रॅव्हल कसा होता? आणि तसं त्याने सांगितलं की आधी पण आशिषच भूमिका, शेवटी नावाला जागायचं होतं तुला, नाव कुठेतरी राखायचं होतं आशिष. पण मला हे माहितीच नव्हतं. अच्छा, त्याचं नाव आशिष होतं. मला मी रिप्लेस कोणाला तरी करतो हे मला माहितीच नव्हतं. खूप नंतर सिरियल बघायचो. माझी एंट्री झाली तेव्हा 200 एपिसोड झाले होते. 200 एपिसोड नंतर माझी एंट्री झाली, आणि मी तेव्हा जसं जमेल जेव्हा जमेल सिरियल बघायचो. आणि मी इमॅजिन करायचो, यार हे कसं शूटच्या वेळेस वातावरण कसं असेल, हे खरंच शांत असतील, काय मस्ती करत असतील, कसं असेल तिथे सगळं. मला एक क्युरियोसिटी होती, आय डोंट नो वाय, पण त्या सिरियल बद्दल होती. कारण यंग मुलं आहेत, दे आर इन द लीड, स्पेशली असं खूप कमी, हे सगळे यंग आहेत, ते लीड मध्ये आहेत, आणि फ्रेश चेहरे आहेत. तर मी विचार करायचो कसं सगळं मॅनेज करत असेल. आणि मला जेव्हा फोन आला ऑडिशनसाठी, दयादाचा फोन आला होता ऑडिशनसाठी, आणि मी तेव्हा एक एपिसोड पाहिला, तेव्हा ज्ञाना सगळ्यांना महाभारत वाचून दाखवत असतो असा तो एपिसोड होता. ज्ञानेश्वरीच्या पर्वत, त्यातल्या महाभारतातल्या गोष्टी ज्ञाना सांगत असतो.
आणि मला फोन आला आणि मला सांगितलं की तुझं कॅरेक्टर सहदेवाचं आहे. बरं. अच्छा, म्हणजे महाभारतातला जस्ट इमॅजिन सेम. मला आता मी म्हटलं मी त्यांना मी सांगतोय 2 वेळा मी सांगितलं आय मीन अ बियर्ड लुक. चालेल म्हटलं काय प्रॉब्लेम नाही. म्हटलं कसं शक्य आहे सहदेव बियर्ड लुक कसं जमेल. बरं मी फॉर्च्युनेटली काय झालं ते ऑडिशन मी पाठवलं आणि मी एक गव्हर्नमेंटच्या ऍडसाठी ग्रामीण भाषेतलं एक ऑडिशन केलं होतं. ते पाठवू की नको झालं तर फॉर्च्युनेटली मी तेही पाठवलं. आणि आपलं फॉर्च्युनेटली ग्रामीण भाषा आपण जास्त वापरतो सिरियलमध्ये. मग त्या अनुषंगाने मला वाटतं सिलेक्शन झालं असेल. झालं सिलेक्शन. मी ज्या दिवशी मला कॉल टाइम आला अक्षय तृतीया होती त्या दिवशी आणि मला असं वाटलं की अक्षय तृतीया काय सुट्टी वगैरे आहे की नाही वगैरे. माझा एक गोड गैरसमज की आज काय मला पहिल्याच दिवशी तुम्ही तर असे वागत होता सेटवर की अक्षय तृतीया ओके असेल वातावरण होतं. हा दसरा असेल. मी त्या दिवशी मी विचारलं की मी क्लीन शेव करून येऊ का. ते म्हणाले नाही बियर्ड लुक. मी आल्यावर मला कळलं आणि मी तेव्हा माझ्या बायकोचा रोल करणे अनुया तिचा पण मी एपिसोड वगैरे बघितला नेमकं सहदेवाच बघितलं. मग नंतर मला कळालं की मी आशिष रात्रीला रिप्लेस करतोय आणि मग मी काही रेफरन्ससाठी त्याचे एपिसोड वगैरे पाहिले. आणि पहिल्या दिवशी आठवते मी पोहोचलो वेळेत तर रूम्स वगैरे होते. रूम्सच्या इकडे आलो आणि सगळ्यात पहिले सेटवर मी या दोघांना पाहिलं. दोघं एकदम मस्त. मी याला पाहिलं मी आय वॉज लाईक अमेज. यू जस्ट लुकिंग लाईक हॅरी पॉटर सारखं मला वाटला. तो चष्मा वगैरे घालून आला होता. आय थिंक चष्मा होता तेव्हा ना. दोघे एकदम कूल गप्पा वगैरे मारतात. मी फक्त ऑब्झर्व करतो यांना. विचारू की नको काही बोलू की नको म्हटलं. मी नाही बोललो. त्यानंतर हळूहळू जस्ट ऑब्झर्वेशन मधून रिलॅक्सेशन कधी झालं हे मला पण कळलं नाही. कारण एवढं ते ट्रान्सफॉर्मेशन जे होतं जे कनेक्शन आमच्या दोघांचं म्हणजे प्रत्येकाच बरोबर एक वेगळं कनेक्शन. ओजसचं माझं वेगळं कनेक्शन आहे. नितीनचं आणि माझं वेगळं. मला अजूनही आठवतं मी तुला दादा म्हणायचो सुरुवात. मी याला दादा म्हणायचो. मग अजूनही माझ्या मोबाईलमध्ये तुझा नंबर दादा म्हणून त्यावेळेस मी सेव्ह केला आणि एवढा मोठा काय मी मुंडे असं मला बोलला. तेव्हापासून मी दादा म्हणायचं सोडलं. पण मला याचं खूप कौतुक वाटतं. भरपूर याच्याकडे टॅलेंट आहे पण तो दाखवत नाही. म्हणजे मोस्टली ह्यासाठी पण टॅलेंट लागतं. नाही म्हणजे ही खरंच एक छान गोष्ट आहे की फक्त सोपानाची भूमिका त्यांनी केली नाही तर म्हणजे मला आपल्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल की ज्ञानेश्वर माऊलीचे जवळजवळ 300 एपिसोड्सचा स्क्रीन प्ले नितीननी लिहिलाय. आणि ती खूप वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. याचं कारण असं की एकाच वेळेला अभिनय करायचा आणि त्याच वेळेला स्क्रीन प्लेचं प्रेशर घेऊन ती गोष्ट वेळेत पाठवायची. कारण डेली सोप आणि आपण बघायचो की हा शूट करून दमलेला असताना रात्री वाजेपर्यंत लिहायचं चालूच असायचं त्याचं. परत सकाळी 6 वाजता पुन्हा सकाळी कॉल टाइमला पोहोचायचा. शॉर्ट्सच्या मध्ये झोपायचो पण हा बटन बडवायचा. हो. आणि कधी कोणावर लादायचं नाही. म्हणजे नाही करतोय तुम्हाला काय का नाही काय नाही. बरं आविर्भाव नसायचा की मी काहीतरी. ही गोष्ट इतकी कमाल होती की त्याच्या आजूबाजूला इतका केऑस असायचा. म्हणजे आपली मस्ती थांबायची नाही शॉर्ट्सच्या मध्ये. पण हा मुलगा याचं कॉन्सन्ट्रेशन अजिबात हलू न देता त्याचं काम चालू असायचं आणि व्हायचा त्याचा एपिसोड लिहून व्हायचा. आणि मध्ये आमच्या गावाकडचा एक किस्सा मोबाईल वगैरे ठेवून आता काहीतरी इंटरेस्टिंग मस्त काहीतरी ऐकायला मिळणार जेव्हा धमाल होणार. बरं हाच धागा घेऊन मला तुला विचारायचंय नितीन की सुरुवातीला तू सोपानदेवांची भूमिका करशील हे कोणालाच माहित नव्हतं. हे तुलाही माहित नव्हतं. आणि कुठे आपल्याला कुठे कळलं होतं. हो जसं तू मगाशी सांगितलंस की हा वेगळाच माणूस कोण वेगळाच माणूस आला. तर लेखक म्हणून सुरुवातीला कारण एवढा मोठा प्रोजेक्ट इतकी मोठी जबाबदारी आणि ती पेलवेल की नाही हा एक सगळ्यात मोठा प्रश्न असतो कुठलाही. आणि इतक्या मोठ्या बॅनरचा प्रोजेक्ट कदाचित तुझा हा पहिलाच असेल की लेखक म्हणून तू इतका मोठं काहीतरी काम करत होतास. सो दोन्ही गोष्टी आहेत. एकतर सोपानदेवांचा रोल तुला ऑफर कसा झाला त्याचा एक खूप चांगला किस्सा आहे जो तू सांगितला होतास तेव्हा मला. तो आपल्या प्रेक्षकांना सांग. आणि एक लेखक म्हणून ही मालिका लिहिताना किंवा त्या लिहायच्या आधीची जी काही प्रोसेस होती
त्याच्यातला तुझा लेखक म्हणून आणि नितीन वाघ म्हणून तू कसा घडत गेलास त्या सगळ्या प्रोसेसमध्ये, ह्याबद्दल जरा सांग. तेव्हा ना मी एक प्रोजेक्ट करत होतो आणि मला दिग्पालदाचा फोन आला की भेटायला ये, एक प्रोजेक्ट करतोय. मी गेलो भेटायला आणि त्याने मला सांगितलं की ज्ञानेश्वर माऊलींवर मी मालिका करतोय, तर तू लिहिणार का माझ्यासोबत. आता माझं सगळं बालपण गावात गेलंय आणि आमच्या घराच्या जवळच अगदी हाकेच्या अंतरावर राम मंदिर होतं आणि तिथे नेहमीच लहानपणापासून ते अगदी आत्तापर्यंत दिवाळीपर्यंत मी सतत सकाळी पहाटे 5-5:30ला तिकडे अभंग काय असे सकाळची गीतं जी असतील भक्तिगीतं वगैरे नेहमी लागतात. लहानपणापासून ऐकत आलोय. किंवा त्यावेळेला खूप कीर्तन व्हायचे, दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कीर्तन असायचं. सो इच्छा असो का नसो तुमच्या कानावर ते पडत राहायचं आणि अगदीच हाकेच्या अंतरावर असल्यामुळे घरात जरी टीव्ही चालू असला तरी अख्खं कीर्तन एका कानाला सतत ऐकायला येत राहायचं. किंवा आम्ही बऱ्याच वेळेला गच्चीवर झोपून म्हणजे गच्चीवर झोपायचो आणि तिकडे अभ्यास करायचो शाळेत असताना वगैरे. तो मी वाचतोय आणि परत कानावर कीर्तन पडतंय. त्यामुळे कुठे ना कुठे ज्या आध्यात्मिक ज्या कथा असतील त्यातलं महात्म्य असेल ते माझ्या कानावर होतच. आणि माऊली म्हणजे एकदम जिव्हाळ्याचा विषय, त्यामुळे मी खूप भारावून गेलो होतो. अरे अरे बापरे, म्हणजे माऊलींवर मालिका आपल्याला लिहायला मिळणार. त्यामुळे मी लगेच होकार दिला आणि तोपर्यंत माझा अभिनयाचा त्यामध्ये काही संबंधच नव्हता. कारण आम्ही पात्र जरा जी काही ऐतिहासिक पात्र होती ती होती, त्यानंतर काही काल्पनिक पात्र ड्रॅमॅटिक इफेक्टसाठी आम्ही तयार करत होतो त्याच्यामध्ये. तो मला मी कुठेच दिसेना त्याच्यामध्ये, मी कुठेच जात नाही याच्यामध्ये. भावंडांचा तर काही विषयच नव्हता कारण ते ऑलरेडी लॉक झाले होते. आणि दुसरे जे होते पात्र, काल्पनिक पात्र होतं, तर ते माझ्या वयाचं कुठलंच नव्हतं त्याच्यामध्ये किंवा मी करू शकेन असं. तर माझी खूप मनापासून इच्छा होती की अरे इतकी छान मालिका आहे तर आपण पण याचा अभिनेता म्हणून एक भाग पाहिजे असं. आणि मग अर्थातच ते सुरुवातीला झालं की बाबा मोगरा फुलला कादंबरीवरची ही कथा असणार आहे, बॅकड्रॉप असणार आहे. मग कादंबरी वाचून काढली आणि दिग्पालदाबरोबर डिस्कशन्स करून आम्ही काही एपिसोड्स लिहिले, चॅनलमध्ये ते मांडले. मग त्याच्यावर चर्चा झाली. ती जी काय प्रोसेस असते चॅनलची सगळी ती सगळी झाली. त्याच्यामध्ये काय होतं की मी अशा प्रकारचं लिखाण कधी केलेलं नव्हतं. ऐतिहासिक लिखाण केलं होतं, पण ते जे ऐतिहासिक लिखाण होतं ते महाराजांच्या पूर्वीचं कधीच नव्हतं, शिवाजी महाराजांच्या आधीचं नव्हतं, ते महाराजांच्या नंतरचं होतं. त्यामुळे त्याच्यामध्ये उर्दू, फारसी, अरबी हे शब्द मुभा होती त्याच्यामध्ये, सहज होतं. आणि जेव्हा मी ज्ञानेश्वर माऊलींवरची मालिका लिहायला लागलो तर त्याच्यामध्ये असे शब्द होते की जे आताच्या काळात आपण बोलण्यात वापरत नाही, पण ते अस्तित्वात आहे, ते आपल्या कानावर होते, वाचण्यात आले होते, पण त्याच्याकडे डोळसपणे पाहिलेलं नव्हतं कधीच. ते या मालिकेच्या निमित्ताने मग जेव्हा मी एपिसोड अवधूत दादा क्रिएटिव्ह टीम मध्ये होता, अवधूत गांधी, आणि त्याला मी एपिसोड वाचून दाखवायचो. मग तो मला सूचना द्यायचा की अरे हा शब्द नाही चालणार, त्याच्याऐवजी तू हा घे. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल जंगल शब्द आहे, आता जंगल शब्द हा इंग्रजी शब्द आहे, याची मला जाणच नाही. जंगल म्हणजे अस्तित्वात आहे हा शब्द अनेक याच्या वर्षांपासून बाबा असं. पण तो म्हणला की याच्याऐवजी तू वन घे किंवा रान घे किंवा मग अरण्य घे. म्हटलं अरण्य छान आहे, अरण्य वापरूयात. असे खूप सारे शब्द होते. त्याच्यामुळे माझं शब्दभरणा पण वाढत गेला. आणि याच्या व्यतिरिक्त मी काही छोटं मोठं साहित्य वाचत होतो, चर्चा चालूच होत्या दिग्पालदादासोबत असेल, जास्ती खूप अवधूत दादासोबत खूप चर्चा झाल्या. आणि त्यावेळेला रघुनंदन बर्वे म्हणजे रघुदादा मालिका दिग्दर्शित करत होता, त्यामुळे त्याच्याबरोबर पण खूप साऱ्या चर्चा व्हायच्या. आणि त्याचाही आध्यात्मिक बेस असल्यामुळे त्याला वारकरी संप्रदाय, त्यातल्या ज्या संकल्पना असतील त्या सगळ्या माहिती होत्या, त्याला ठाऊक होत्या. त्यामुळे त्याचेही सजेशन्स खूप असायचे या सगळ्या प्रोसेसमध्ये. आणि मग मला सुरुवातीला माहितीच नव्हती की मालिकेसाठी स्क्रीन प्ले कसा लिहितात. मी तो सिनेमा सारखा सुरू केला होता. ते नंतर दरम्यान मला कळत गेलं की हे जरा वेगळं गणित आहे याचं सगळं, की मी खूप पाल्हाळीक नाही लिहू शकत इकडे, कारण टाइम स्पॅन आणि त्या सगळ्या गोष्टी मला कळत होतं. TRP काय आहे आणि मध्ये मध्ये जाहिराती, अमुक त्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूपच नवख्या होत्या. तर तोपर्यंत काहीच इश्यू नव्हता जोपर्यंत मी लिहित होतो. आणि तोपर्यंत काय झालं होतं की पात्रांचा एक नकळत अभ्यास झाला होता, कारण बऱ्याचशा ऑडिशन्सच्या ज्या स्क्रिप्ट्स त्याही मीच लिहिलेल्या होत्या त्या पात्रांच्या अनुषंगाने.
आणि सतत तेच, म्हणजे तेच वाचायचंय, तेच बोलायचंय, तेच ऐकायचंय, त्याच्यावरच चर्चा करायची आहे. त्यामुळे ढोबळ जो एक अभ्यास असतो पात्रांसंदर्भातला, तो माझा झाला होता. आणि मग ज्या सोपानदेवांची भूमिका करणारा जो मुलगा होता, त्याला कुठल्या तरी कारणाने ते करता येणं शक्य नव्हतं. त्यामुळे मग दिग्पाल दत्तने मला पुढे केलं. तर सुरुवातीला असं होतं साधारण की कदाचित हा नाही दिसणार, हा नाही जाणार, कारण मी माऊलींच्या लहान भावाची भूमिका करणार आहे. मी तेव्हा अजूनच थोडासा हेवी बिल्ट होतो, थोडासा दाढी बिडी खूप वाढली होती, खूप मोठा केस होते, जसं यांनी सांगितलं मगाशी ते सगळं होतं. त्यामुळे ते इमॅजिन करायला हे होतं. मलाही वाटत नव्हतं की आपण जाऊ का नाही जाऊ, थोडंसं डाऊटफुल होतं. पण दिग्पालला कॉन्फिडंट होतं की हा जाणार. मग लुक टेस्ट झाली, ऑडिशन झालं ते सगळं, आणि मग ती कास्टिंग झाली. पण म्हणजे वरून जसा एक अभ्यासू नट आहे की एक भूमिका आपण जेव्हा करतो त्याचे वेगवेगळे कंगोरे तो शोधतो आणि त्याच्यावर आवाजातले जे काय चढउतार असतील किंवा बॉडी लँग्वेज मध्ये जे बदल करायचे असतील तसं करणं, तसं मी नाही अजिबातच. मॅक्सिमम इम्पल्सवरच जो काय मला जमतं थोडंफार ते मी करायचा प्रयत्न करतो. आता याच्यामध्ये काय होतं की काही गोष्टी मला साम्य नक्की जाणवलं होतं की सोपानदेव आणि नितीन वाघ याच्यात काय साम्य आहे. तर ते मी आयडेंटिफाय केलं होतं की हेच आपलं बलस्थान आहे, एवढंच आपल्याला माहिती आहे, आणि ते करायचं एवढंच मी ध्यानात ठेवलं होतं. त्यामुळे ते जरी मी वरुणपेक्षा मोठा होतो वयाने प्रत्यक्षामध्ये, तेव्हा तिकडे कदाचित तो कसं काय ऍक्सेप्ट झाला काय माहिती. पण इन जनरल काय होतं की मी खूप पॅशनेटली लिहिलं, म्हणजे मी प्रामाणिकपणे सांगतो की मी अभिनयापेक्षा खूप मनाने मी लिखाण केलं. कारण बाय हार्ट ज्याला म्हणतो आपण, छान झालं पाहिजे, छान. तसं मी अभिनयासाठी काय नाही केलं, आलं हे पाठ करा. आणि सुरुवातीला तर काय झालं, पहिलाच सीन सुरुवातीचे काही एपिसोड्स मी डायलॉग पण लिहायचो, संवाद पण लिहायचो, आणि तू तर चटाचट म्हणजे लगेच पाठांतर तुझं पटापट व्हायचं, एक्सप्रेस करायचा, याची भाषेवर चांगली पकड आहे, तो तुमचं ते व्हायचं. आणि मला असं वाटतं की हा ठीक आहे ना, म्हणजे आपणच लिहिलेले डायलॉग आहे असे मारू. पण जेव्हा ऍक्च्युअल मी उभा राहिलो शूटिंगला, तर मला उंजेचं ना माझ्या तोंड पाठांतर होतं, पण ते वळतच नव्हतं तोंडातनं बाहेर, शब्द कुठे ना व्यवस्थित ते काहीतरी मी विसरून जायचो, क्यू विसरून जायचो. त्याचं कारण असं होतं ती भाषा, की ती भाषा आपल्याला अवगत होती पण ती बोली नव्हती रोजची. बरोबर. ती याची रोजची बोली होऊन गेली होती. आणि मला त्यामुळे ते जड जायला लागलं एकदम. म्हणजे अनुग्रह सारखा शब्द असेल डोळेपर्यंत. हा, म्हणजे बरेच दिवस मला तो वेळ लागला. 4-5 दिवस तर मी थांबवलेलोच होतो. आणि तिथे गोची अशी फसली होती सगळ्यांची की मीच लेखक होतो, कोण कोणाला बोलणार. यानेच लिहिले, हाच सगळ्यांचा संवाद लिहितोय. त्यामुळे कोणीच असं, मला कळत होतं त्यांच्या डोळ्यातलं की अरे हा कोण आला. आणि असं तर असं अरे याला जेलायचं शेवटपर्यंत, संपेपर्यंत. पण सुदैवानं मला तुझा खूप हेवा वाटायचा तेव्हा. अरे म्हटलं अरे कसं आहे, स्क्रिप्ट आली की लगेच पाठांतर आणि लगेच एक्सप्रेस करणार त्याला. कारण मला खूप वेळ लागायचा पाठांतर करायला. नंतर हळूहळू काही ट्रिक्स आणि काही सोबत संगतीनं जे बदल होतात तसे बदल घडत गेले की पटकन पाठांतराची थोडी सवय लागली नंतर. आणि आपले गुरुजी शामराव जोशी ते नेहमीच म्हणतात की तुम्ही रोज थोडं पाठ केलं पाहिजे. तर या मालिकेच्या निमित्ताने खूप वर्षानंतर पाठ केलं रे. शाळेत कॉलेजमध्ये असल्यानंतर पाठांतराची सवयच नाही, वाचायचं डायरेक्ट लिहायचं पेपरमध्ये. इथे पाठांतर पहिल्यांदा ते केलं गेलं. त्यामुळे खूप सारे अस्तित्वात असलेले शब्द जे आपल्याकडे माझ्या स्टोर रूम मध्ये होते पण ते जाणीवपूर्वक वापरलेले नव्हते कधी, आणि ते वापरायची सवय झाली. त्यामुळे भाषेचं सौंदर्य कळलं. आपण मग ज्ञानेश्वरी आणि या सगळ्या पर्व जे चालू होतं, ज्ञानेश्वरी पर्व, त्यामुळे आपण त्याच्यातल्या गोष्टी काढायचा प्रयत्न केला, त्यातले शब्द. आणि मग कळलं की ज्ञानेश्वरी हा पवित्र ग्रंथ काय, म्हणजे तो काय फक्त ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलाय म्हणून तो पवित्र नाहीये. सर्वार्थाने त्याच्यात जे लिहिलेलं आहे, त्याचा विचार मांडलाय तो, त्याचं जे सौंदर्य आहे त्यातलं, शब्दांची रचना असेल किंवा त्या सगळ्या गोष्टींमुळे तो ग्रंथराज आहे मराठीतला सगळ्यात मोठा ग्रंथ. तर याच्या निमित्ताने हे पण असं घडलं की याच्या आधी मी आध्यात्मिक पॉइंट ऑफ व्ह्यूने ज्ञानेश्वरी वाचली होती.
की हा याच्यातनं काहीतरी पुण्य मिळेल बाबा आपल्याला. लहानपणी जे असतं की घरचे सांगतात की तू वाच म्हणजे तुला पुण्य मिळेल. त्या पुण्यासाठी मी ते वाचलेली ज्ञानेश्वरी होती. तेव्हा मला काहीही कळलेलं नव्हतं. एक तर ते खूपच कठीण वाटायचं. ते वाचायचं जसं जमेल तसं वाचायचं. पण इथे मात्र जाणीवपूर्वक समजून घेण्यासाठी वाचली आणि त्याच्यानंतर त्यातला जो गोडवा आहे तो कळत गेला. त्यामुळे अभिनेत्यापेक्षाही मला लेखक म्हणून मिरवायला छान वाटतं की हा मी लिहिलेत बाबा यातले एपिसोड्स काही जेवढे काही लिहिले असतील. लेखक तर हा उत्तम आहेच आहे, पण आता जसं तो म्हटलं की कसं काय ऍक्सेप्ट झालं माहित नाही. पण मला असं कुठेतरी वाटतं की सोपान देवांची जी भूमिका याची होती म्हणजे ज्ञानेश्वर माऊली आणि निवृत्तीनाथ यांची भूमिका अशी होती की ते फार एक्सप्रेस करत नव्हते गोष्टी किंवा फार सटल लेवलवर ते घडायचं. पण सोपान मला असं वाटतं आणि अनेकांना असं वाटलं प्रेक्षकांना की हे सामान्य माणसांच्या भावनांचं प्रतिनिधित्व करणारं पात्र आहे. त्यामुळे ते आणि तू ते त्या पद्धतीत साकारलं सुद्धा, त्यामुळे ते लोकांना खूप आपलंसं वाटलं. आणि तू जसं मगाशी गुरुजींचा उल्लेख केलास की शामराव जोशी त्यांनी जशी ती गोष्ट सांगितली की पाठांतर हे असलं पाहिजे आणि तो खरं तर आता हा जो म्हटला की माझं पाठांतर व्हायचं किंवा काय ते खरं तर क्रेडिट त्यांना जातं, कारण त्यांनी कायमच शब्दाच्या आशयाकडे बघायला शिकवलं. म्हणजे शब्दाचा अर्थ ही एक गोष्ट असते आणि आशय हा जास्त विस्तृत असतो. सो त्याच्याकडे बघायला त्यांनी शिकवलं आणि त्यामुळे या गोष्टी थोड्याफार घडायला मदत झाली. मी इथे नक्कीच हे नमूद करेन की ज्ञानेश्वर माऊलींचं पात्र उभं करणं याच्यात सिंहाचा वाटा हा माझ्या गुरुजींचा आहे. त्यांना कधीही ऐकलं तर ऐकतच राहावं असं वाटतं. मागे पण ते मेन्शन केलं होतं. बरं शब्द साठा वगैरे सगळ्याच गोष्टी कमालीच्या आहेत. एनर्जी म्हणजे काय. आणि इव्हन आपल्या मालिकेच्या म्हणजे आपण जेव्हा शूट करत होतो तेव्हा ते एकदा इंडीमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी आपलं एक तासाचं वर्कशॉपच झालं. म्हणजे आपण जस्ट एक फॉर्मल गप्पा मारायला म्हणून असे भेटलो होतो. पण त्याच्यात त्यांनी जे नंतर जे ज्ञानेश्वर ह्या शब्दापासून त्यांनी सुरुवात केली. आपण ज्ञानेश्वर माऊलींची भूमी म्हणजे सिरियल मालिका करतोय त्याच्यातलं ज्ञानेश्वर हा शब्द कसा उच्चारायचा इथून त्यांनी ती सुरुवात केली होती. आणि तिथून कुठेतरी ते त्याच्यातलं म्हणजे ते अर्थ कळत गेला. जसं तू मगाशी म्हणालास की आशय अर्थापेक्षा आशय जास्त व्यापक आहे, तो कळत गेला आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनामुळे. भूमिकेबद्दल ह्याच्या आपण बोलतोय म्हणून सांगतो की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की जेव्हा साईडने ते रिफ्लेक्टर लावायचे तेव्हा नितीनचे डोळे जे बोलायचे झोपायचे म्हणजे जसं आपले डायलॉग बोलताना आपण बोलतो ना आपले ओठ हलतात तसे याचे डोळे हलायचे रिफ्लेक्टर लावलं. अरे बाप करायला आणि भर दुपार माझ्या मनातलं काय ना सकाळी झाला पाहिजे संध्याकाळ तसं काय करायचं नाही हा सांगा नाही नको चिंतू. मला एक विचारायचं तुला की तू एवढं सगळं करतोस, लिखाण करतोस आणि एवढा चांगला अभिनय करतोस, सगळं मनापासून करतोस. आमच्यात तू सगळ्यात मोठा आहेस वयाने. हो आहे म्हणजे वयाने मोठा आहे. पण हे असं सगळ्यात लहान असलेल्या व्यक्तीसारखं वागायला कसं जमतं? जाता जाता पाण्याची बाटली सांडली, जेवता जेवता दररोज माझ्या समोर तरी बसून तू जवळपास रोज जेवता जेवता एक घास कंपल्सरी तू अंगावर सांडलाय. कंपल्सरी. किंवा फोन पाडलाच आहे, कॉस्ट्युम आपला निघालाय नाही निघालाय भान नाही. हे कसं जमत? आणि अजून एक त्याच्यामध्ये आपणच राहत असलेल्या फ्लॅटचा नंबर आपल्याला माहिती नाहीये. हे कसं घडलं होतं? हे आज घडलेला किस्सा आहे हा. मी नाही राहत इथे. हा आज घडलेला किस्सा आहे. म्हणजे हे कसं जमतंय तुला की असं म्हणजे हे दोन टोकं कुठून आणतोयस तू की एक अति मॅच्युअर आणि हो कुठला आहे कार्यक्रम? हा माझं गाव पण म्हणजे गावाकडे कसं आहे की मोकळं ढकळ असतं वातावरण सगळं गावाकडे सगळ्याच बाबतीतलं राहण्यातलं बोलण्यातलं तिथे ते असं फार शिस्तबद्ध नसतं सगळ्याच गोष्टी. त्यामुळे ते मी जन्मच तिकडे माझा झाला आणि 18 वर्षांपर्यंत मी गावातच होतो. त्याच्यानंतर कॉलेज निमित्तानं बाहेर गेलो. मी गाव सोडलं पण ते गाव पण वायातनं गेलेलं नाही. मला नाही वाटत ते जाईल म्हणून. नाही पण तू ते छान जपलंयस actually. आणि ते आवडतं. त्यामुळे ते मी प्रयत्न जरी केला समजा
तर ते जाणार नाही. आणि जर मी तसं केलं तर मग मी नितीन वाघ नाही राहणार. तर हे हम्म. दुसरं काहीतरी होईल आणि ते गडबड होईल सगळी. आणि चांगली गोष्ट म्हणजे याने बऱ्याच गावाकडच्या लोकांना मदतही केली. बऱ्याच लोकांना इकडे बोलावणं, हो, हो. त्यांना कामामध्ये मदत करणं, ही गोष्ट पण. आणि जसं लहान मुलासारखं म्हणजे त्याचं हसणं जे आहे ना, ते तर प्युअर म्हणजे ते तर कोणीच बदलू शकत नाही. चला, ते आपण pure लहान लोकं. नाही, आणि इथून मुळात इथून करतो. मुख्य गोष्ट म्हणजे ते 5-6 वर्ष आता आमची ओळख आहे. हम्म. तर नाटकाच्या तालमीपासून आमची बऱ्यापैकी ओळख, आमचा सीनच नाटकामध्ये सुद्धा खूप सीन सोबत होते. तर त्याची जी अहिराणी भाषा आहे मुळात, त्याचं तावडी, त्या माझी भाषावडी, तावडी. तावडी, पण त्या भाषेतला जो गोडवा आहे हो. तो ऐकताना इतका छान वाटतो. फोनवर म्हणजे ऐकायला मिळतो फोनवर जेव्हा हा कधी-कधी. कोणाशी बोलतो हा. किंवा त्याचा मित्र गावाकडचा जर त्याला भेटला तेव्हा तो जे बोलतो ते कन्व्हर्सेशन ते ऐकायला खूप छान वाटतं. आणि ते इतकं असं छान गोड, जसं मालवणी किंवा या आपल्या प्रादेशिक भाषा आपल्याला ऐकायला मजा येते, तसंच नेहमी त्यामुळे असा एक मित्र असावा की ज्याची गावाच्या मातीशी नाळ जोडलेली आहे, जेणेकरून आपण सुद्धा काहीतरी समृद्ध होत असतो त्याच्यात. गावावरून गोष्ट आठवली मला. माझं गाव सासवड. आणि देवाच्या कृपेनं आमच्या गावामध्ये सोपन देवाची समाधी आहे. आणि आम्ही म्हणजे मला माझ्या गावाचं खूप अभिमान. समृद्ध गाव आहे आणि खूप छान गाव आहे. त्यात सोपन देवाची समाधी आहे. आणि मला ज्ञानेश्वर माऊलीमध्ये काम करण्याचा योग म्हणजे जो काही चान्स मिळाला हे सगळं जुळून आल्यासारखं वाटलं. आणि तसं आम्ही सोपन देवाच्या मंदिरात गेलेलो. त्या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे गाभाऱ्यामध्ये ना 2 कोपरे आहेत. म्हणजे या कोपऱ्याला आपण जर कान लावला आणि तिकडून त्या कोपऱ्यातून कोणी बोललं तर वी कॅन हिअर इट. आपण ते ऐकू शकतो. आणि मला हे खूप म्हणजे इट वॉज लाईक अ मिरॅकल फॉर अस जेव्हा आम्ही तो अनुभव घेतला होता. आणि तोच अनुभव मला तुलाही द्यायचा होता. कारण नितीन सोपनदेवांचा रोल करत होता. तर मी त्याला आवर्जून, आम्ही सोपनदेवाच्या मंदिरात गेलोय लहानपणापासून, पण सोपानदेवांचा समाधी सोहळा कधी अटेंड करता नाही आला. पण मला आठवतंय मी नितीनला सांगितलं होतं की समाधी सोहळा असतो 7 दिवसांचा तो संपूर्ण कार्यक्रम असतो. कीर्तन म्हणजे एवढं छान वातावरण असतं ना, ते खरंच आपण अटेंड करण्यासारखं. मी त्याला संकल्पना सांगितली, तो मला 7 दिवस तर नाही पण 1 दिवस तरी आपण जाऊया. आणि मग आम्ही तिकडे गेलो. आणि तिकडे गेलो तर हा इतका भारावून गेला होता नितीनना, ते खरंच बघण्यासारखं होतं. वातावरण तिथे जी निर्मिती झाली होती. म्हणजे जाताना मी याला विचारलं, आम्ही चाललो होतो गावाला, तेव्हा गावाला चाललोय, काय जेवणाचं काय बेत करायला. मी सांगितलं मस्त आता काहीतरी खाऊयात नॉनव्हेज एकदम चविष्ट असं. पण जेव्हा आम्ही मंदिरात गेलो, जेव्हा तो सगळा तिथे जो रंग जमला होता, तिथे जे वातावरण झालं होतं, म्हणजे निरागस मुलासारखं तो असं तिथे असं चेहरा ठेवून बघत होता वरून. आणि तो मला म्हणाला, आपण नॉनव्हेजचं बेत कॅन्सल करूया, आपण व्हेजच बापरे, खाऊया, घरी फोन कर. मग मी लगेच ताबडतोब घरी फोन केला. माझा बाबा ऑलमोस्ट प्लॅनिंग तयारीतच होते, दुकानाच्या समोरच होते. म्हटलं बाबा नका. तसंच मग तो बेत चेंज झाला. आणि त्यावरून म्हणजे ती एक गोष्ट, नॉनव्हेज मला या दोघांचं डेडिकेशनही आठवलं. सिरियलसाठी कोणीही न सांगता फार रेअर बघायला मिळतं. दोघांनी नॉनव्हेज सोडलं. हे खरंच ही इट्स अ टॅग. म्हणजे हे टॅग असं ना, प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी आपल्याला एक टॅग द्यावा लागतो. देणं कंपल्सरी नसतं किंवा यांनाही कोणी सांगितलं नसेल, आय एम शुअर आपण. पण तुम्ही जे फॉलो केलं ना, रिअली अप्रिशिएट. आणि खरं तर दोघेही ना खवय्ये आहेत. ऍक्च्युली खूप आवडतं. मला चायनीजचं क्रेविंग याचं आठवतंय. वरून आपण प्लॅन करायचो, जायचो आवर्जून चायनीज खायला. नॉनव्हेज पण वेगवेगळे पदार्थ त्यांना खूप माहिती, त्यांना आवडतात. पण जोपर्यंत मालिका संपत नाही खाणार म्हणजे नाही खाणार. आणि मालिका तेव्हा खूप कमी कालावधीची होती, सुरुवातीला 120 एपिसोड होती, 566 पर्यंत गेली. तो संकल्प तुम्ही दोघांनी ढळू दिला नाही. सिरियस ते संपूर्ण. आणि ते दोघांचं होतं म्हणून अधिक शक्य झालं असं मला वाटतं. एक कोणतरी असतं तर ते थोडंसं आपल्याला क्रेविंग होतं. यांची आणखीन एक गोष्ट म्हणजे ना, हे दोघे जाऊन आपलं शूटिंगचा सेट पाण्याच्या बाजूला, डॅमच्या बाजूला होता, कासा सेट डॅमच्या बाजूला. काय सुंदर वातावरण व्हायचं सनसेटच्या वेळेस. इव्हनिंग गोल्डन आवर प्रत्येकाने तिथे यावं आणि काही काळ तरी स्वतः बरोबर तिथे spend करावं. असं ते वातावरणात हे दोघे काय व्हायचे. शूटिंगच्या सगळ्या ह्याच्या धावपळीमध्ये दोघे काय व्हायचे, ज्ञानेश्वरी वाचायचे, त्यात जे हरवून जायचे. त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर ते दिसायचं की दे हॅव बीन देअर. स्पिरिच्युअल वाईब्स मधून, आध्यात्मिक
वाईब्स मधून ते आले, ते सगळं त्यांनी आत्मसात केलं आणि ते आलं. ही प्युरिटी आहे. म्हणजे काम करणं आणि काम असं करणं ह्यात खूप फरक आहे. फॉर्मॅलिटी आणि गेटिंग इन टू दॅट इज व्हेरी डिफिकल्ट. दिस गाय यूज टू डू इट. खूप मला भारावलं. हे खूप मस्त गोष्ट होती त्यांची. वरुणचं एवढं म्हणजे आपल्याला माहितीये की वरुण खूप सॉफ्ट स्पोकन आहे. त्याचा आवाज म्हणजे आवाज, त्याचं बोलणं तसं तोच पुढे किस्सा आहे की तो सुरुवात नाही म्हणूनच वाटलं सुरुवात त्याची जी असते की नमस्कार मी वरुण घागुले. पण हाच वरुण जेव्हा शिंकतो तेव्हा का बापरे, एक न्यूक्लिअर ब्लास्ट नंतरचा जो ब्लास्ट असतो तो वरून शिंकल्यानंतर. पण ते सेटवरचे किस्से सांगणार तुला काहीतरी एंडीतला किस्सा सांगतो. तेव्हा याच्या शिंकीची जाण नव्हती कोणाला. हो म्हणजे इतकी विघातक तुला तुम्ही करू मी आता कंट्रोल आणलाय यार. कल्पनाच करू शकतो काय हा एक सीन संपवून चालला होता सेटवरून असा, आणि तिकडे काही ज्युनियर्स बसले होते खुर्च्यांवर. हा त्याचा चाललाय आणि याला शिंका आली आणि एकदम मोठ्याने तिथे एक मुलगी बसली होती खुर्चीवर खाली आणि तुला कळायचं ना कुठनं काय. म्हणजे हा शेजारच्या रूम मध्ये असला, म्हणजे मेकअप रूम मध्ये किंवा इव्हन आपण जिथे राहायचो एनडी मध्ये, आपण ज्या रूम्सवर राहायचो, हा त्याच्या रूम मध्ये शिंकला तरी बाजूच्या 10 रूमला ऐकायला यायचं की वरून शिंकलाय. दणका, ती शिंका नसली त्याला आपण दणका असंच नाव दिलं. आलाय का नाही हे लोक कसे ओळखायचे? शिंकलाय वरून आलाय, बाकीचे आलेत का बघायला दणका दिलाय. हो, आणि ते काहीतरी लाईट गेला होता त्याच्याशी. आम्हाला नवीन मेकअप रूम अलॉट झाली होती. आम्ही पुण्याला जेव्हा शिफ्ट झालो आपण तेव्हा, आणि तिकडे अशी लाईट. आता हा वाटेल हा योगायोग आहे. पुढचा किस्सा एक योगायोग असू शकतो, 6-7 नाही. तिथे लाईट बल्बची अशी माळ होती, आरशाच्या भोवती लावली. पहिला दिवस आत आला, आले शिंकला, कोपऱ्यातला बल्ब जागेवर बंद पडला. आणि त्या दिवसानंतर तो बल्ब कधी लागलाच नाही. आम्ही तिथे जवळपास 450 एपिसोड शूट केले, तर तो बल्ब नाही लागला. त्याचे 2-3 आठवड्यानंतर माशीला तुम्ही मनात आणलं की माशी उडवायची, तर ते माशीला कळतं आणि ती उडते. पण हा शिंकला, माशी तिथे बसली होती, ती कोम्यात गेली. कारण मी माशीच्या इथे गेलो होतो, इथे पण माशी उडत नव्हती. तू विचार केला गेलं उडवायचंय, तरी ती गायब व्हायची. ती इथे गेल्यावर पण उडत नव्हती. इतकं खतरनाक आहे शिंकणार. नाही, मी आता नियंत्रण आणलंय त्याच्यावर बऱ्यापैकी. अरे आत्ताच अनुभव आला घेतलाय त्याचा. तू काय झाली आत्ताच अनुभव आला कसलं नियंत्रण. घरी साऊंड प्रूफिंग वगैरे करून घेतलंयस काही? बरं सानिका, तो आपण जेव्हा प्रोमो शूटला गेलो होतो तेव्हाचा तो किस्सा. अरे काय झालेलं की असा मॉब शूट होता आणि खूप साधू होते. चांगदेवांचा जो सीन आहे तर 70-80 साधू होते सहज आणि ते भिंतीवर बसलेले असतात आणि असा सीन होता की भिंत उडते. तो आपल्याला सगळ्यांना गोष्ट माहिती असते. आणि असं होतं की एक चांगदेवांनी एक त्यांचा मेसेंजर पाठवलेला असतो आणि त्याला असं वाक्य होतं की चांगा स्वामींनी सांगावा धाडलाय, ते सवता तुम्हासनी भेटायला येत आहेत वाघावर बसून, असं वाक्य होतं. आणि आम्ही भिंतीवर बसलेलो, तर तो आला बरं का, आणि तो म्हणताना म्हणला सांगा स्वामींनी सांगावा धाडलाय, असं म्हणण्याऐवजी तो म्हणला सांगा स्वामींनी चांगावा धाडलाय. इतक्या वेळा परत त्याच्या तोंडात तेच बसलेलं. खूप कॉन्शियस झाला होता आणि नंतर
तू कॉन्शियस झाला तुला बिचारा. आठवतोय का तो आपला एक वेड्यामुखी वेड्यामुखी रेत वदवले. रेड्यामुखी अजून एक वेगळं. किस्सा होता. एक ज्युनियर आर्टिस्ट होते आणि गावात काहीतरी घटना घडते, आपले काहीतरी मोठं हे होतं, त्यांना कीर्तन चालू असतं माऊलींचं. हो. आणि माऊली उभे आहेत, आम्ही सगळे बसलेलो असतो. धावत पळत यायचं एकदम, तो कुठीत येतोय तिकडनं पळत, त्यामुळे एक ट्रॅव्हल त्याला करायचं आहे आणि जोरात धावत यायचं. सो दमलाय वगैरे हे सगळं, तो धावत धावत त्याची लाईन होती अशी, ज्ञानेश्वरा घात झाला, हे त्याला बोलायचं होतं. आणि तो खूप प्रिपेअर वगैरे करून आला होता, एक त्याला इम्प्रेशन करायचं, खूप क्राऊड होता वगैरे. तो आला पळत पळत पळत, ज्ञानेश्वरा भात झाला. बरं, एवढ्यावर थांबला नाही तो, भात झाला म्हणला. सगळे त्याला 2-4 सेकंदांनी आठवलं की आपण पळत आलोय. ज्ञानेश्वरा भात झाला. असे कित्येक किस्से. असा एक फार इंटरेस्टिंग किस्सा घडला होता. मला वाटतं ओझा तो किस्सा फार कमाल सांगेल. जेव्हा एक असाच साधूच्या वेशातला माणूस आपल्याला भेटायला येतो. ते एक असं होतं की एक नाथपंथी साधू आहेत आणि ते आम्हाला येऊन भेटतात रस्त्यात आणि ते आम्हाला ओळखतात. एवढाच सीन होता. तर तिथे सेटवरती ना एक 4 दिवस झाले एक माणूस त्याच्या ओरिजिनल दाढीत होता. ओरिजिनल दाढी, एकदम बिल्ट माणूस, आणि त्या भगव्या वस्त्रांमध्ये तो इकडे तिकडे फिरत होता. ते कमंडल वगैरे घेऊन त्याचं चाललं होतं काही ना काही, आणि त्याला खूप बोलायचं होतं बरंच काय काय, आणि अवघड बोलायचं होतं सगळं. तर आम्ही त्याच्याशी काय बोललो नाही, कारण आमचे खूप सीन्स चालले. आम्ही त्याला बघत होतो की जाता नाही येता जाता आम्हाला असं वगैरे करून जायचं. तर आमच्या मनामध्ये सगळ्यांच्या एक इमेज त्या व्यक्तीबद्दलची डेव्हलप झाली की हा कोणतरी आहे, साधू म्हणून आलाय, असा 4-5 दिवस फिरतोय, काहीतरी आहे. आणि आपण एखाद्या माणसाला बघितल्यानंतर त्याचा आवाज आपण इमॅजिन करतो, हा असा एवढा व्यक्ती आहे, त्याचा साधारण भारत असता. आम्ही रिडिंगला बसलो सगळे आणि सगळ्यांच्या हातात स्क्रिप्ट, आणि मग आम्ही चालूया. आमचं असं होतं की आम्ही येतो आणि ते आम्हाला हाक मारतात. तर नाथपंथींचं एक आहे की ते अलख निरंजन असं जोरात बोलायचं. तर सुरू झाला सीन. पहिला त्यांचाच डायलॉग होता, त्यांनी घेतला डायलॉग, बसलेल्या सगळ्यांच्या हातात अशा स्क्रिप्ट होत्या, त्या अशा जवळ मी फार कंट्रोल होईल. बरं, हे वाचनापुरतं थांबलं नाही. वाचन झालं, ठीक आहे. आम्हाला आता झालं की ह्याच्यावर हसून घेऊ, ओके, आता आपल्याला आवाज कळलेला याचा, हे आता किंवा आम्ही त्याच्या पुढे रिडिंग कंटिन्यू केलं सगळं. मग ते आले कॅमेरा समोर, आणि तेव्हा नेमकं असं झालं होतं की सनडाऊन होतोय, पटकन सीन संपवायचं, काहीतरी उद्या परवाचं टेलिकास्ट, ते खूप इमर्जन्सीचा सीन आहे. आणि मग ते आले आणि नेमकं ह्याच्यावर दरवेळेला गेम पडायचा की असं कोणीतरी यायचं आणि ह्याच्या समोर येऊन थांबायचं की ह्याला काही करताच येत नाही, म्हणजे आपण हसतोय वगैरे, ह्याला काही स्कोप नाही. नेमके त्याच्या समोर आला तो मॅन आणि म्हणला, अरे पुढच्या लाईन पुढे सगळ्यांनी फक्त सीन संपवायचा म्हणून कंट्रोल करत करत तो सीन केला. मी तर म्हणतो भोजकाका वगैरे जे मागे उभे होते, यांचं जे काय चाललं होतं, भोजकाका आणि अन्वय होती मागे, ते हसायला लागले होते मागे. ते असे होते. सीन सुरू होताना आणि मग नंतर ते पहिल्या वाक्यानंतर, अरे हे तर ज्ञानेश्वर, त्यांनी अख्खा सीन बरोबर बघितलंच नाही. आता तू आपल्या कावेरी मावशी विषयी बोललास. मी खरं तर आता तिला खूप मिस करतोय सगळेच. आणि तिचा एक खूप इनोसंट किस्सा सेटवर घडला. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीचं शूट सुरू होऊन एखादा महिन्यात झाला असेल, राईट? 1-2 महिने झाले होते. आणि त्या दरम्यान माऊलींविषयीच्या साहित्याचं वाचन आणि या सगळ्या गोष्टी चालूच होत्या. पण त्याच्या जोडीलाच अजून काहीतरी थोडंसं लाईट हवं, लाईट रिडिंग म्हणून आम्ही काही वेगवेगळी पुस्तकंही वाचायला घेतली होती की थोडंसं त्यातनं बाजूला पण होता आलं पाहिजे. आणि सानिकाने मला ऍक्च्युली सजेस्ट केलं होतं तेव्हा की अरे तू हॅरी पॉटर वाच ना, हॅरी पॉटर वाच ना. मी म्हटलं अगं ती सिनेमे मी कधी बघितले नाहीत. ती म्हणली मग तर वाचच.
कारण ज्या डिटेलिंग मध्ये जे के रोलिंगने ते बुक लिहिलंय, मी म्हटलं बरं, पण आता ते काय कोणाकडे काय आत्ता तर अवेलेबल नाहीये. तर हिला उत्साह इतका होता, म्हटली नाही थांब मी घरी फोन करते, विचारते मी अवेलेबल आहे का काय, किंवा तूही विचार अजून कुठल्या मित्रमैत्रिणी. आमची फोनाफोनी चालू आहे इथे बरं का. खूप उत्साही होतो आम्ही की हे आलं पाहिजे आता हॅरी पॉटर. बरं, पुसटचं हे बोलणं कावेरीच्या कानावर पडलं की अरे हे काहीतरी पुस्तकाविषयी बोलतायत काय. ती ऐकते. मग आम्हाला ना कुठेच मिळेल ना ते पुस्तक हॅरी पॉटर. आम्ही म्हणतो की नाही ह्याच्याकडे नाही त्याच्याकडे नाही, जाऊ दे मागवावंच लागेल, काहीतरी करू. तेवढ्यात ती म्हणली अरे काय एवढी चिंता करताय, माझ्याकडे आहे. आणि बऱ्याचदा असंच व्हायचं, बऱ्याचदा हे वाक्य. हा, आणि मग आम्ही म्हटलं की अच्छा तुझ्याकडे आहे. ती म्हटली की हो माझ्याकडे आहे. म्हटलं कसं काय. अरे माझे वडील रोज वाचतात. म्हटलं हॅरी पॉटर काका वाचतात रोज. हॅरी पॉटर म्हणजे आवड असू शकते एकेकाला. हॅरी पॉटर काका रोज का वाचतील. मग तिला विचारलं, म्हटलं काका हॅरी पॉटर वाचतात रोज. म्हणजे हॅरी पॉटर काय हरिपाठाबद्दल बोलते. पण या सगळ्या छोट्या छोट्या किस्स्यातनं सगळ्याच भावंडांचं त्या मावशी सोबत असेल, सहदेव काकांसोबत असेल, एकूणच बॉन्डिंग छान, भोजलिंग काकांसोबत असेल, आईबाबांसोबत असेल आपल्या, ते खूप छान जमत गेलं. त्या बॉन्डिंग विषयी नितीन तूच सांग की कसं काय ते जमलं आपलं आणि सगळ्यांचीच गंमत त्यात येत गेली. मला असं वाटतं नाही याचं कारण हे असेल की आपली ना ऑफस्क्रीन केमिस्ट्री खूप भारी होती सगळ्यांची. सगळे जे भावंड होते आणि भावंडांसोबत नेहमीच भुजलिंग काका असायचे, सहदेव आणि कावेरी ही 7 पात्र होती. त्यामुळे कुठलाही हेवा दावा, ईर्ष्या, मत्सर असल्या गोष्टींना थाराच नव्हता. म्हणजे कोणाच्या गावीच आलं नाही कधीच. आणि कोणालाही कोणाच्या पुढे जायचं नव्हतं, कोणाला पुढे सिद्ध करायचं नव्हतं, कोणी कोणाला जज करत आपण आहोत तसे आपण असा परफॉर्मन्स करतो, मी असा दिसतो, मला एवढं जमतं. आणि इतर जी म्हणजे परफॉर्मन्स व्यतिरिक्त पण ऑफस्क्रीन केमिस्ट्री, हा म्हणजे ती केमिस्ट्री पण का जुळली असं मला वाटतं की कोणी इकडे पण इम्प्रेस करायचा प्रयत्न नाही केला एकमेकांना, किंवा कुणी दोन्ही काढायची किंवा मग त्याच्याबद्दल ते सांगायचं का त्याची वेळच आली नाही, गरज पडलीच नाही अजिबात कोणाला, कारण त्यांचं तसं कोणीच नव्हतं तसं. आणि त्यामुळे पहिल्या दिवसांपासून एक तर जवळपास सगळे समवयस्क होते. 2-4 वर्षांच्या फरकात फक्त सानिकाच खूप लहान. त्याच्यानंतर मी सगळ्यात मोठा होतो. आणि त्याच्यानंतर जेवढ्या मुक्ता आल्या त्यांचं पण तीन भावंड जी होती ती आपलं खूप गमती जमती आणि सगळं चालायचं, प्रँक्स चालायचे. त्यामुळे पहिल्या दिवसापासून अच्छा आली का आज प्रँक ती खुलायची लगेच. हे छान आहेत, ही पोरं छान आहेत बाबा असं. त्यामुळे त्या कदाचित अजून खुलत गेल्या आणि त्यामुळेच या सगळ्या वातावरणामुळे सेटचं पण एक छान वातावरण निर्माण व्हायचं, प्रसन्न वातावरण. प्रसन्न असं म्हणजे ते जे बॉयज असायचे किंवा कॅमेरा डिपार्टमेंट वाले मंडळी असतील, मेकअप वाले असतील, ते खूप वेळेला इन्व्हॉल्व्ह व्हायचे प्रँक्स मध्ये आणि गमतीशीर कमेंट करायचे सगळ्या. नाहीतर ज्या प्रकारची मालिका होती आपली ती तशी बघायला गेलं तर इतर मालिकांपेक्षा कठीण मालिका होती. म्हणजे एकतर की तुम्हाला पायात कुठलंच काही पादत्राण घालायचं नव्हतं, चप्पल शूज असलं काहीच नव्हतं. आणि जवळपास 70-80% शूट हे आउटडोअर असायचं, कारण त्यांचं सतत बाहेर जाणं असायचं, गावाच्या बाहेर राहायचे, परत त्यांचा प्रवास असायचा. त्यामुळे परत आपले कॉस्ट्युम्स तसे होते की जवळपास अर्ध अंग उघडच होतं, आपल्या आतमध्ये काही घालता येत नव्हतं. जसं इतर थंडी असो, ऊन असो, वारा असो, आपण अनवाणीच चालायचं, अनवाणीच असणार, अर्ध अंग उघडं, त्याच्यात अजून वीग असणार डोक्यावर, किंवा ही म्हणाली तसं की एक ओझं असायचं. हा म्हणजे की जे तुमचं नॉर्मल नाहीये त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला 12, 14, 15 तास, 18 तास वावरायचं. त्याचं प्रेशर यायचं खूप मोठ्या प्रमाणावर. आणि जिथे आपण शूट करत होतो, मॅक्सिमम मालिका जिथे शूट केली आपण, तिथे एक्स्ट्रीम वेदर कंडिशन होती. पावसाळ्यात प्रचंड पाऊस, हिवाळ्यात कडाक्याची थंडी. बरं, आणि हिवाळ्यातली गंमत की एक्सटर्नल नाईट सीन्स लागायचे हिवाळ्यात, आणि उन्हाळ्यात एक्सटिरियर डे टाइम. तर मला असं वाटतं की ते सर्व्हाइव्ह करू शकलो, कारण
खूप गमती जमती चालायच्या. मग तू वाचनाचा पण विषय काढलास, तर तुझ्यामुळे खूप सारी मंडळी तिकडे वाचायला लागली. सगळ्यांमध्ये उत्साह संचार. म्हणजे ज्यांनी अशी अनेक मंडळी होती की त्यांनी स्वतः येऊन सांगितलं की आम्हाला वाचायचं काही मिळेल का आम्हाला, तू काही पुस्तकं दिली, यांनी दिली, मी दिली, अजून खूप साऱ्या लोकांनी दिली. आणि त्यांचं म्हणणं असं की तुमच्यामुळे आम्ही पहिल्यांदा आयुष्यात वाचायला लागलो, म्हणजे शिक्षणाव्यतिरिक्त आणि स्वतःहून. तिकडे कंपल्शनच होतं वाचणं वगैरे. तर असे खूप साऱ्या गोष्टी होत्या की ज्याच्यामुळे शीण होतं थोडासा कमी व्हायचा आणि खूप गमती चिमती असायची. म्हणजे चहा प्यायला जायचं असेल तरी कधी कोणी एकट्याने नाही गेलं. Yes, जेवण yes, जायचो yes. आपण. घेऊनच सगळी गँग असायची. जिल्हा आपला जिल्हा होता ऍक्च्युली, ती फार गंमत होती. त्यामुळे हे वर्क झालं असं मला वाटतं. मला असं हे करायचं म्हणजे आपल्या गप्पा तर थांबणारच नाही, पण तरी सुद्धा एका नोटवर आपल्याला थांबायला पाहिजे. ती नोट मला अशी वाटते की प्रत्येक अभिनेत्याला चांगले सीन्स आपल्या वाटेला यावेत असं वाटत होतं, चांगले संवाद यावेत, तिथे तो परफॉर्म खऱ्या अर्थानं परफॉर्म करता येईल असं. पण असं रोज होणं शक्यच नाही, कोणाकडेच शक्य नाही. तसं कधीतरी येतं की जे छान संवाद असतात, को आर्टिस्ट पण तेवढे छान असतात आणि सगळंच माहोल जमून जातो आणि तो आपल्या स्मरणात राहतो दीर्घ काळापर्यंत. अरे हा सीन यार खूप जवळचा आहे माझ्या. तर असे आपापले कोणते कोणते सीन आहेत की जे स्मरणात येतात आणि खूप राहिले बाबा दीर्घ काळाचे. आशिष? मी नाही, लेट हिम स्टार्ट. वरून Okay. वरून पासून. मी असं म्हणू का, आता मोठे भावंडेत निवृत्तींनी सुरू केलं पाहिजे. लेडीज फर्स्ट, होस्ट फर्स्ट. येस. माझा खरं तर खूप मला असं सांगायला आवडेल इथे की माझ्या भाग्यात खूप चांगले सीन्स आले माझ्या वाट्याला आणि खूप चांगले चांगले संवादही माझ्या वाट्याला आले. म्हणजे त्याचं क्रेडिट हे आपल्या लेखकांना, तुला, सगळ्यांनाच जातं. आणि त्यातही एखादा सीन असतो जसं तू म्हटलंस की तो खूप अगदी मनाच्या जवळचा असतो आणि तो आपल्याला खूप भावतो. तर पैठणच्या न्यायसभेचा जो सीन होता, जिथं माऊलींना खूप काही सांगायचं असतं, खूप काही तिथे ते बोलतात, तिथे पहिल्यांदा ते इतकं बोलतात आणि इतकी स्वतःची जी बाजू आहे, जी न्याय्य बाजू आहे, ती ते तिथे मांडतात. आणि तो सीन करताना मला स्वतःला खूप मजा आली. म्हणजे आपल्याला आठवत असेल की तो जो सीन होता तो खरं तर महा एपिसोड आपला झाला. 22 पानांचं स्क्रिप्ट करेक्ट, 22 पानांचं ते स्क्रिप्ट 2 होतं. तासांचा महाएपिसोड. आणि त्याच्यातली जवळजवळ 22च्या 22 पानं ह्यालाच बोलायची. Batting होती. हा, म्हणजे त्यातलं बऱ्यापैकी बोलणं माझ्या वाट्याला होतं. आणि आधी असं ठरलं होतं त्या सीनला सुरुवातीला की आधी आपण मास्टर्स करून घेतो ना, की छोट्या छोट्या चंक्स मध्ये, की थोडं थोडं करून घेऊ, कट करू, पुढे जाऊ. पण तो सीन डिरेक्ट करायला मला चांगला आठवतंय, दिग्पाल दादा होता. आणि त्यानेच स्वतः तो एपिसोड त्याने स्वतः तो लिहिलाही होता आणि डिरेक्ट केला होता. आणि त्याची व्हिजन आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे या बाबतीतली. असे जे सीन असतात फार छान रंगवतो. आणि तो अचानक म्हटलं की वर्ण्या, हा सीन आपण अख्खा करतो, आपण मध्ये थांबणार नाही. अरे बापरे म्हटलं, हे एवढं 22 पानांचं स्क्रिप्ट आणि हे सगळं आपण सलग करायचंय. 3 कॅमेऱ्यांचा सेटअप होता तेव्हा. आणि मी म्हटलं नाही, हे आपण जसं माऊलींना त्यावेळी ते चॅलेंज होतं त्या पैठणच्या न्यायसभेत बोलणं, तसं हे खूप छोटं आहे मग त्या मनाने चॅलेंज, एवढं आपण नक्की घेऊ शकतो. आणि मग ते चॅलेंज म्हणून तसंच घेतलं. आणि तो करताना म्हणजे ती विजन खरंच मला आवडली की त्यांनी ते सलग घेतलं. कुठंच तो तुटल्यासारखा वाटला नाही, सुटल्यासारखा वाटला नाही. त्याचा एक छान फ्लो, स्टेडी फ्लो मिळाला. आणि तो एक सीन चढत जाणं असतं ना, ते घडत गेलं. आणि छान वाटलं, एक सॅटिस्फॅक्शन वाटतं नाही, अरे यार या सीनला मला खरोखरी खूप मजा आली. म्हणजे अनेकदा डेली सोपच्या धबडक्यात कधी कधी सीन्स असं होतं की अरे अजून काहीतरी करता आलं असतं, अजून काहीतरी करता आलं असतं, असं एक नट म्हणून प्रत्येक नटाला वाटत असतं. पण हा सीन असा छान तब्येतीत आणि व्यवस्थित शूट झाला आणि मला खूप मजा आली. त्याच्यात आपण सगळेच होतो. आणि त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते ती अशी की त्या सीन पर्यंत तुझं जे बोलण्याची पद्धत होती, शब्द पाडण्याची ठेवण होती, ती एक विशिष्ट प्रकारची. कुठल्याही याला तू मृदू त्याने सामोरं जात होतास ते पात्र. पण तिथे तुला थोडंसं एक अग्रेसिव्ह व्हायचं होतं, हलकं एक, म्हणजे फार त्या मर्यादा पण ओलांडली गेली नाही पाहिजे, बॉर्डर लाईनवर. म्हणजे त्या समोरच्याचं उपमर्द होता कामा नये, पण नेहमीची मवाळ भूमिका पण नाही की मला हे मांडायचंय आणि त्या अधिकारासाठी मी इथे आलोय. त्यामुळे एक सूर तुला हलकसं वर नोट लावायची होती आणि ती जी काय लागली होती त्यामुळे एक तर 200-300 लोकांचा क्राऊड सगळा, ते सगळं
आणि खऱ्या अर्थाने परफॉर्मन्स तोडणं ज्याला म्हणतो आपण, ते सगळं तुझ्या वाट्याला होतं तिकडे आणि ते म्हणजे चोपलं होतं तू शार्दूल. वरुणचे आणि माझे म्हणजे आपल्या सगळ्यांचे भावंडांचे जे सीन होते ते सगळे सीन करताना खूप मजा आली. पण स्पेशली वरुणचे आणि माझे जे सीन व्हायचे, आपले विठुरायाच्या समोरचे जे सीन होते किंवा अंगणात जे सीन व्हायचे रात्रीच्या वेळी जे सीन, ते सीन सगळेच खूप छान सीन होते. आणि त्याच्यामध्ये कायम एक मोठा भाऊ हा कसा असावा ह्याचा आदर्श काय असेल तर ते निवृत्तीनाथ खरंच. असं कायम की आपल्या लहान भावंडाला समजवायचं कसं ह्याची जी एक टेक्निक होती ना, कमीत कमी शब्दात त्याचा इम्पॅक्ट कसा समोरच्यावर जास्तीत जास्त पडेल, हे कुठेतरी ते कॅरेक्टर करताना मला जाणवलं. आणि दुसरी गोष्ट, जो आपला अनुग्रहाचा जो सीन झाला, जो त्या संपूर्ण सेटवर आपण ती गुहेचं म्हणजे क्रोमा सेटअप होता तो कम्प्लीट, आणि त्या गुहेचं जे इम्पॅक्ट नंतर जो एडिटिंग मध्ये पण आपल्याला दिसला, तर त्या सीन मध्ये सेम असंच होतं की संपूर्ण एपिसोड 21 मिनिटाचा आपला जी लेंथ असते एपिसोडची, तेवढ्या संपूर्ण 21 मिनिटं आम्ही दोघंच फक्त बोलतोय. आणि म्हणजे तेव्हा मला असं झालेलं की सगळ्यात जास्त त्या एपिसोडला मला सगळ्यात जास्त वाक्य होती त्या संपूर्ण मालिकेमध्ये. आणि ते करताना इतकी मजा आली की ते, आणि असं पण नव्हतं त्याला, एकतर मेन खूप छान चांगली ट्रीटमेंट आपले दिग्दर्शक रघुनंदन बर्वे आणि प्रणव कुलकर्णी या दोघांनी त्या सीनला खूप चांगली ट्रीटमेंट दिली होती की मी एका जागेवर बसून आहे आणि मी अनुग्रह देतोय माऊलींना, निवृत्तीनाथ माऊलींना अनुग्रह देत आहेत. तर तो सीन करताना त्याच्यातली जी वाक्य होती ना, जे ते लिखाणात पण जे इतकं छान पद्धतीने आलं होतं, तर तो सीन असं त्या काळामध्ये ते खरंच त्या वास्तूमध्ये ते काहीतरी एक त्या वाईब्स येत होत्या की आपण खरंच काहीतरी असं एक पॉझिटिव्हनेस लोकांनाही देतोय आणि आपल्याला स्वतःलाही तो पॉझिटिव्हनेस मिळतोय त्या सीन मधनं. सो तो सीन कायम स्मरणात राहील असा सीन आहे. आणि खूप मजा आली होती. त्याच्यानंतर जेव्हा तो टेलिकास्ट झाला होता तेव्हा सुद्धा खूप छान कमेंट सगळ्यांच्या आल्या होत्या. तो सीन असं वाटतं मला माहिती नाही कदाचित हे चुकीचं असू शकतं की दोनच पात्र पडद्यावर बोलतायत अख्खा एपिसोड करून, एकच सीन आहे. म्हणजे ही खूप टीव्हीच्या जगात कदाचित ही खूप रेअर गोष्ट असेल, कदाचित विक्रम असेल, आय डोंट नो. पण आणि तरी सुद्धा त्याचा टाइम स्पेंड 21 मिनिटांचा होता, पूर्ण 100% त्याचा टाइम स्पेंड होता. म्हणजे एवढं लोक गुंगले होते त्याच्यामध्ये. आणि तो सीन करताना म्हणजे बाकी अडचणी एवढ्या होत्या, एकतर क्रोमा शूट असल्यामुळे पूर्ण ब्लॉक करावं लागलं होतं आणि सगळीकडून लाईट्स होते आणि इतकं गरम होत होतं, दर 2 मिनिटाला टचअप चालू सतत. आणि त्याच्यामुळे मग ते असंही होत होतं की अरे यार नको यार, ह्या चांगल्या सीनची लिंक तुटते, आपल्या कुठेतरी आपण डायलॉग्स बोलतोय, पण तरी सुद्धा तो जेव्हा आउटपुट आलं त्यात गायचं होतं, तिथे बऱ्याच सगळं वरुणला गायचं. अनिका, तुझी काय आठवण? मला ऍक्च्युली भावलेले 2 सीन्स आहेत, तर थोड्या वेळात सांगते दोन. तर पहिला जो होता तो माझ्यासाठी प्रचंड चॅलेंजिंग होता. तो एक बैला सोबतचा सीन होता आणि म्हणजे माझा आणि प्राण्यांचा असं काही फार पटत नाही. आणि तर तो जो बैल होता तो पहिल्यांदा सेटवर आणलेला आणि तो खूप मोठा होता आणि त्याची अशी खूप मोठी शिंग वगैरे होती. आणि सीन असा होता की बैलाला ते पळवतात आणि मला पळत त्या बैलासमोर यायचं असतं आणि असा हात करायचा असतो आणि मग तो बैल माझ्या अगदी इथे हातासमोर येऊन थांबतो. तर आता मला याचं टेन्शन होतं की जर का तो थांबला नाही तर आता त्यामुळे काही नाही. पण तिकडे तेव्हा मला आठवतंय की सुरुवातीला दिग्पाल दादा ऍक्च्युली आलेला आणि त्याने मला सांगितलं की अगं काही करत नाही, तू हात लावून बघ त्याला, म्हणजे तो दिसत जरी मोठा असला तरी अतिशय चांगला प्राणी होतो, तर त्याला हात लाव आणि त्याच्याशी एक कनेक्शन एस्टॅब्लिश कर, म्हणजे तो तुझ्याशी अग्रेसिव्ह होणार. तो मी त्याला हात लावला आणि मला खरंच जाणवलं की इतका इनोसंट, मला दुसऱ्या शब्द नाही सापडत, पण इतका इनोसंट बैल होता तो. म्हणजे साईजने किती मोठा असला तरी इतका गोड होता आणि त्याला त्यांनी इतक्या वेळ पळवला. आणि कसं व्हायला लागलेलं की शेवटी हा सीन इतका वेळ चालला की रात्र व्हायला लागली आणि रात्री ते डास वगैरे येतात, मग ते
ते त्याला चावायला वगैरे लागलं, त्यामुळे त्याला फार इरिटेट होत होतं. आणि त्यात असं झालं की मला पण रॅश आला, म्हणजे बैलाला हात लावला मी आणि चुकून चेहऱ्याला लागला, तर माझा चेहरा पूर्ण सुजलेला आणि सगळं लाल 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 झालेलं, खाजत होतं प्रचंड. आणि अशा ह्याच्यात त्याला पळवलेलं. आणि पण मला भीती नाही वाटली त्या पॉइंटला, कारण की मला माहिती होतं की तो थांबेल. आणि कुठल्याच सीनला असं नाही झालं की मला असं वाटलं की अरे तो माझ्या अंगावर येतो. तो नेहमी अगदी इथे येऊन थांबायचा. बरं, त्याची एक खूप गमतीदार किस्सा आहे, तो नक्कीच थोडक्यात सांगेन. की तो जो बैल जो होता त्याला पळवत आणायचे आणि मग तो येऊन म्हणजे ऑफ कॅमेरा तो पळायचा आणि त्याच्यानंतर येऊन तो जेव्हा कॅमेऱ्यात इन व्हायचा तेव्हा तो ब्लॉक इन झाल्यावर थांबणार, असं हे होतं. तर त्याचं असं होतं, जेव्हा मास्टर आपण शूट करत होतो त्यावेळी तो ऑफ कॅमेरा खूप पळायचा आणि जेव्हा तो एंटर व्हायचा, जो ब्लॉक इन व्हायचा, तिथेच तो थांबायचा. आणि त्याच्यामुळे त्याला पळवण्यासाठी त्याचा जो मालक आहे ना तो नेहमी जी जी असं ओरडायचा. तो मालक त्याला त्याच पद्धतीने पळवायचा आणि त्याच्यानंतर तो पळत नाही म्हणून सगळं युनिट तेच बोलायला लागलं नंतर, जी जी जी, तरी तो थांबायचा. नंतर सुरू झाले एनर्जी. म्हणून मग ते सुरू झालं की अरे नको जी जी बोलून एनर्जी बोलूया. मग तो एनर्जी बोलायला लागल्यावर तो थांबला. बरोबर. हा झाला पहिला किस्सा. आणि दुसरा म्हणजे एक आईसोबतचा सीन होता माझा. हा मला ऍक्च्युली सगळ्यात इमोशनली भावलेला. तर कसं आहे की ही भावंड अगदी लहानपणी अनाथ झालेली आहे आणि किती म्हणलं किती स्थितप्रज्ञ असली तरी लहान आहेत आणि कुठे ना कुठेतरी हे वाटत असणार की अरे आपले पण आई बाबा असते तर, किंवा कुठेतरी मनात ते राहतं की अरे मला आई हवी आहे माझी किंवा बाबा हवे. आणि आपल्या आईबाबांची खूप क्लोज नातं असतं ना, तर त्यांचंही नक्कीच असतं. तो असा सीन होता की मुक्ताच्या स्वप्नात तिची आई येते आणि तिला म्हणते की अगं तू लहान असलीस तरी तू एकटी स्त्री आहेस घरातली आणि ह्या 3 भावंडांची जबाबदारी आता तुला घ्यायला हवी, तुला मोठं व्हायला हवं. आणि स्मिता शेवाळे मी आईची भूमिका केलेली आणि तिने इतकं सुंदर काम केलं त्याच्यात. म्हणजे असं होतं की मी शेवटी रडायला लागते सीनमध्ये आणि ते मला खरंच रडू आलं. आणि इतका छान बॉन्ड एस्टॅब्लिश झालेला आणि मला खरंच त्या पॉइंटला तिच्यात माझी आई दिसते. आणि मला हे फील झालं की आई नसेल तर किती दुःख होऊ शकतं आणि त्यातनं कसं सावरायचं ती जे समजवते की तू आता मोठं झालं पाहिजे, ते मला खूप टच करून गेलं. म्हणजे आता अजूनही मला आठवतं तर मला थोडं थोडं भरून येतंय. पण ह्याच्यावरून सानिका सुद्धा मोठी झालेली आपल्याला खरंच जाणवते. जी सानिका आपण पहिल्यांदा बघितली होती ती आता तिच्या ज्या बोलण्यातनं आणि त्याचं काही प्रगल्भ जाणवते. खरंच मोठी झालेली सानिका आपल्याला बघायला मिळते. माझा एक सीन होता जो मालिका संपत आल्यावर आला होता. असं होतं की माऊली आता समाधी घेणार आहेत असं सगळ्यांना सांगतात आणि सगळे येऊन इव्हेंच्युअली म्हणजे भावंड दोघेही मुक्ता आणि सोपान हे इव्हेंच्युअली येऊन माझ्याकडे रडत असतात किंवा मला कन्व्हिन्स करायला प्रयत्न करत असतात की त्याला थांबव. आणि त्याच्यानंतर एक निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर असा एक सीन होता जेव्हा ती खूप थिन लाईन होती की हा भाऊ आता समाधी घेणार आहे, भाऊ आता आपल्यापासून दूर जाणार आहे. तर त्याचं एक दुःख होतं. ते सगळं एक खूप काय म्हणतात ते, असे खूप अंगावर येणारी सगळी गोष्ट होती. आणि व्हेअरॅज एक गुरु म्हणून त्याला परमिशन पण द्यायची. येस, तुझी ही वेळ आहे आणि तुला हे करायचंय कंटिन्यू. तो मला असं वाटतं की तो माझ्यासाठी खूप जवळचा सीन आहे आणि तो करताना मला खूप आवडला होता तो सीन केल्यानंतर. आणि तो ओजाने खरंच खूप सुंदर केला होता. म्हणजे त्याच्यासोबत तो सीन करताना एक्झॅक्ट थोडीशी उलट भूमिका बजावायची होती. हा म्हणजे ऍक्च्युली उलट इथे फ्लिप झालं होतं की एका पॉइंटला ज्ञानेश्वर आता खूप स्थितप्रज्ञतेकडे गेले आणि व्हेरॅज त्यांचा गुरु तिथे थोडासा हल्लाय. आणि प्रत्यक्ष करताना मला ते त्यावेळी तसं राहणं, हे सिरियल संपत होती, सगळं वरुण भागवत म्हणून
ती एवढी स्टेबिलिटी आणणं माऊलीन इतकी, ते फार फार अवघड होत होतं. म्हणजे फार त्रास होत होता ते करताना. पण ते आपल्या हातात नव्हतंच ते होऊन. त्याच्यात फक्त शेवटला निवृत्तीनाथ त्यांना एवढंच म्हणले की आता थोडकेच राहिले ज्ञानी. एवढ्यावर तो सीन संपलाय, एवढ्याच सगळं आलं. आणि तो सीन आम्ही किती वेळ वाचत होतो. काय होतं वाचण्यासारखं? काहीच नव्हतं, काहीच नव्हतं त्या सीन मध्ये वाचण्यासारखं. पण आम्ही मिळून एकदा फार तर फार रिडिंग केलं असेल. हा ह्याचा सीन वाचत होता, माझा सीन वाचत होता, आणि मग डायरेक्ट आम्ही तो सीन केला. आणि मग तो जो काय सीन झाला तो वन ऑफ द माझा क्लोजेस्ट सीन राहील आयुष्यात. एकदम असाच एक सीन होतं मला आपल्या प्रवासामध्ये. आपण ना जेव्हा मालिकेचं लिखाणाची प्रोसेस सुरू होती, मालिका फ्लोरवर गेली नव्हती, तेव्हा काही टप्पे पाडले होते की बाबा पहिले तो ज्ञान असणार, म्हणजे ज्ञानदेव असणार, जन्म नाव त्याचं ईश्वरांचं. आता मी एकेरी मुद्दाम बोलतोय कारण ते लहान नव्हते त्यावेळेला, म्हणून ज्ञानदेव असतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा निवृत्तीनाथ अनुग्रह देतात तेव्हा ज्ञाननाथ होतो. ज्ञाननाथाचा जेव्हा रेड्यामुखी वेद बोलवल्यानंतर ज्ञानेश्वर सर्वाधिकार असलेला जो व्यक्ती. न्यायशास्त्री असतो त्याच्याकडून निघतं की ज्ञानदेव नाही, ज्ञानाचे ईश्वर आहात आपण, म्हणजे ज्ञानेश्वर. तो असं एक प्रोग्रेशन होतं. ज्ञानेश्वर नंतर मग ज्ञानेश्वर माऊलीपर्यंतचा एक टप्पा होता. तो टप्पा येईस्तोवर तोपर्यंत मी काही लेखक नव्हतो त्या दरम्यान, तेव्हा चिन्मय दादा लिहित होता. आणि तो सीन आला तर तो डिझाईन असा केला की बाबा सोपानाला ज्ञानेश्वरांमध्ये आपली आई दिसते. आणि त्याचा एक सिक्वेन्स डेव्हलप केला होता काही एपिसोड्स पासून, की त्याला खूप उणीव भासत असते आईची. आणि एक त्याची आईसारखीच दिसणारी एक बाई, म्हणजे त्या गावात प्रवासात असतात ते, आणि त्या दरम्यान एक बाई त्याला दिसते आणि जी सेम त्याच्या आईसारखी असते. आणि हे त्याला सांगत असतात की नाहीये, ही आपली आई नाहीये. आणि त्याचं असं की नाही ती तीच आहे. तो खूप सिक्वेन्स, म्हणजे बाप सिक्वेन्स होतो सगळ्याच खूपच. तर ज्या दिवशी ऍक्च्युली सोपान माऊलींना माऊली म्हणून हाक मारतो तेव्हा पहिल्यांदा एपिसोडमध्ये माऊली येणार होता टीव्ही मध्ये. आणि रात्री 1 वाजता तो सीन शूट होता आणि भयंकर थंडी होती, एक्स्ट्रीम लेवलची थंडी, जानेवारी वगैरे काहीतरी होतं. आणि खूप सकाळपासून शूट चाललं होतं, थकले होते वगैरे, इमोशनल म्हणजे फिजिकली खूप थकले होते. आणि ती वेळ आली. तर त्याचा जो ट्रॅव्हल होता, तो ट्रॅव्हलच इतका सुंदर लिहिला होता चिन्मय दादाने. आणि तुषार जोशीने ते संवाद लिहिले होते. तो ट्रॅव्हल बिल्ड होतो तिथपर्यंत आला. आणि फार दुरून मी चालत येत असतो असा, आणि तो मी कुडकुड करत होतो अक्षरशः खूप. आणि मग जेव्हा मी फ्रेम मध्ये येतो तेव्हा मी थोडासा दीर्घ श्वास घेऊन ते कंट्रोल करायचा प्रयत्न करतो, थंडी दिसायला नको पडद्यावर, थंडी वाजते. मग मी चढत जातो, म्हणजे मी त्याच्याकडे असं भारावून बघत असतो की मला ज्ञानेश्वर दिसतच नाही, मला माऊली दिसते. आणि मी चढत जातो आणि पहिल्यांदा म्हणतो की माऊली, आणि मग ऑडियन्सचा रिस्पॉन्स ज्ञानेश्वर माऊली. म्हणजे आत्ता मला हे झालं असं खूप की इतकं भरून आलं होतं तेव्हा, इतकं भरून आलं होतं अक्षरशः, खूप बाय हार्ट ते निघत होतं. एक तर त्याला बिल्टअप खूप छान होता, सडनली तो सीन नव्हता, त्याला बिल्टअप होता खूप साऱ्या सीन्सचा. आणि त्याच्यानंतर मग मी हे म्हणतो की पाया पडतो वगैरे. आणि म्हणजे तो सीन जो काय मला हेलावून टाकला होता अक्षरशः त्या सीनने. आणि तो एक सीन. आणि जेव्हा भुजलिंग काका समाधी घेतात, म्हणजे तेव्हा तर मला अक्षरशः कंट्रोलच होत नव्हतं रडणं, थांबेच ना रडणं. आणि काहीतरी 25-26 तास शूट चाललं होतं त्यावेळेला. सकाळचे 6 वाजून गेले शूट करता. मी आणि मुक्ताई असे दोघे आम्ही असतो. आणि तर मला ते झेपतच नव्हतं, म्हणजे अक्षरशः, म्हणजे पात्र म्हणून पण खूप, की आता एकतर भुजलिंग काका आयुष्यातून कायमचे चालले आहेत, कारण एक त्याचं पण खूप छान बिल्टअप होतं. आणि की बाबा आई गेली, बाबा गेले, एक पात्र आपल्या आयुष्यातून निघून चालले. आणि आता ज्यांचा सर्वाधिक काळ सहवास लाभलाय ती व्यक्ती आपल्याला सोडून चालली, ते एक होतं. आणि दुसरं होतं की प्रफुल्ल सामंत पण नाही आता उद्यापासून. सो त्यांच्यासोबत पण एक बॉन्ड झाला होता. म्हणजे
एक गोष्ट त्या माणसाची मला नमूद करायची होती आता, की त्यांनी कधी ना त्यांचं सिनियर पण दाखवलं. ते आपल्यातलेच होऊन राहिले. आपल्यातलेच वाघ आहेत. म्हणजे 70ला माणूस, खूप सिनियर, खूप सारं काम केलेलं, दुनिया खूप पाहिलेलं, खूप मॅच्युअर्ड माणूस आणि जाणीवपूर्वक समाजाकडे पाहणारा माणूस होता. म्हणजे की की म्हणजे नुसतं फक्त अभिनय की अभिनय नाही, तर त्यांना नाटकातलं माहिती, त्यांना वाचनातले खूप सारे पुस्तकं, त्यांना राजकारणातलं माहिती, संस्कृतीचा अभ्यास. त्यामुळे मी खूप सारे प्रश्न पण त्यांना विचारत असतो की हे का असतं काका, ते का तसं. त्यांना म्हणजे अगदी राजकारणातले फार फाळणी बिळणीपासून बाळासाहेब ठाकरे असतील, शरद पवार असतील, यांची विचारसरणी, यांचे असे खूप सारे त्यांचं डायव्हर्सिटी होतं. त्यामुळे ते असं सगळं एकत्र आलं की अरे आता उद्यापासून हे संपणार, हा माणूस नाही आता उद्यापासून. आणि टाइम पंक्च्युअलनेस त्यांचा नमूद करावा लागेल की 6:30चा कॉल टाइम असेल तर 6:15 ते सेटवर हजर असायचे. आणि आपल्याला छोटे मोठे त्रास झाले तरी आपण लगेच हे करतो की कुरबुरस करतो पटकन. पण ते एवढे सिनियर आर्टिस्ट असून सुद्धा त्यांना एक तो सीन होता की ज्यांना झाडाला बांधून ठेवलंय आणि तो सीन भर उन्हात आपण शूट करत होतो आणि जवळजवळ ते 5 ते 6 तास एका 70 ते 75 वर्षाच्या माणसाला झाडाला बांधून ठेवलं होतं एकदाही सोडलं नाही. आणि एकदाही सोडलं नाही. त्या संपूर्ण याच्यामध्ये म्हणजे तो सीनच तसा होता की त्यांना पकडून ठेवलंय गुंडांनी आणि मग भावंड येऊन त्यांना सोडवतात. पण तो त्या सिक्वेन्समध्ये त्या प्रफुल्ल काकांनी 5 ते 6 तासामध्ये ना कधी पाणी प्यायले, ना कधी त्यांनी सांगितलं की मला इथून सोडा, मला आता एका जागी उभं नाही राहू शकत आहे मी. आणि बांधून ठेवलेलं होतं, हात मागे बांधून ठेवले होते. इतकं सगळं, इतकं पेशन्स आणि इतकी सहनशीलता, म्हणजे कामाप्रती श्रद्धा असतानाच हे सगळं होऊ शकतं. प्रफुल्ल काकांचं सांगायचं झालं तर मी आयुष्यातली पहिली सिरियल त्यांच्या बरोबर केली. कृपा सिंधू नावाची सिरियल करायची, स्वामी समर्थांचा रोल करायचा. आणि मला आठवतंय तेव्हा मी त्यांना व्हॅनिटीत जाऊन भेटलो होतो आणि सांगितलं सर आय वॉन्ट टू डू अँड गिव्ह माय बेस्ट फॉर ऍक्टिंग. तेव्हा त्यांनी सांगितलं तो वाचन कर आणि तेव्हापासून आय स्टार्टेड रीडिंग. पण सेटवरचं स्पीड माझं नाहीये, मला खूप प्रेशर यायचं, बाकी कामाचं नाही. पण तुम्ही जी पुस्तकं वाचायचा फास्ट हा तर काय एका दिवसात एक पुस्तक संपवायला मागे नाही बघायचं. पण तेवढं स्पीड नाही, पण आय स्टार्टेड रीडिंग. आणि खरंच ते वाचन इज वाचन, त्याला इट इज इरिप्लेसेबल, त्याला आपण कशात रिप्लेस नाही करू शकतो. तर मला त्या काकांची ती आठवण. आणि ही वॉज व्हेरी स्वीट, व्हेरी स्वीट ना. आपण काय बोलत असेल ते मिक्सही व्हायचे आणि ते ऍक्टिंग काय करायचं, मिमिक्री काय करायचंय, किस्से पण त्यांचे भारी कमाल, जुने किस्से. आणि तू बोलत असं प्रत्येक विषयावर ते बोलायचं, राजकारणापासून कलाक्षेत्रापर्यंत सगळंच ते बोलायचं. ही वॉज व्हेरी व्हेरी स्वीट. तू बोलतो सगळं, तुझा असा कुठला अविस्मरणीय सीन आहे जो आठवतोय तुला? 2 सीन्स आहेत. पहिला सीन जेव्हा आपण सगळे एकत्र येतो आणि वारीमध्ये ते जेव्हा रिंगण धरतात. वाईब म्हणजे अंगावर अक्षरशः काटा आला होता त्यावेळेस. काय म्हणजे ते आपण शूट करत असताना ते इतकं रिअल वाटत होतं. मी इमॅजिन करत होतो की त्या काळी काय झालं असेल, किती ऊर्जा, काय ते वातावरण झालं असेल. तेव्हा आपण जेव्हा म्हणजे अनुया आणि मुक्ता फुगडी घालत होत्या, तूही त्यांना जॉईन केलं होतंस फुगडी करायला, राईट? आणि सगळेजण आजूबाजूला रामकृष्ण संतांचा मेळा होता, काय चाललं होतं, अमेझिंग होतं, खूप मस्त होतं. ते मी कधीच विसरू शकत नाही. खूप छान वातावरण. आणि दुसरा एक सीन होता, सुंदर सीन होता, माझा आणि अनुयाचा सीन होता. म्हणजे माझ्या बायकोचा, कावेरीचा रोल करायचा. आम्ही दोघेच कावेरीची परीक्षा घेणार असतात दुसऱ्या दिवशी गावात, विसोबा शास्त्री वगैरे सगळे मिळून. आणि मी तिला सांगायला जातो की तू प्लीज नको जाऊ, तुला खूप त्रास होईल, आपण गाव सोडून जाऊयात, पळून जाऊयात. आणि ती सांगत असते की नाही, लेकरांसाठी आहे ना आपण. आणि मला म्हणायचं असतं की पण लेकरांची पण मला काळजी, पण मला तुझी पण काळजी. म्हणजे हे खिंडीत सापडल्यासारखं ते होतं माझ्यासाठी. आणि तो सीन आम्हाला जेव्हा मिळाला तेव्हापासून तो सीन घडवण्यापर्यंत खूप कमी वेळ होता. तर मी प्रे करत होतो की हा सीन उद्या व्हावा, कारण त्याच्यामध्ये इमोशनल व्हायचं होतं, रडायचं होतं. दोघांना अश्रू येणं कंपल्सरी होतं तिथे. आणि मी माझं म्हणजे कसं, फिल्म बघताना मी रडेल, पण सीन्स मध्ये हार्डली इट इज चॅलेंजिंग फॉर मी. 10 पैकी 7-8 वेळा मी करू शकतो असं होतं. पण त्यावेळेस नेमका तो सीन लागला
आणि असं होतं की ऑलरेडी शिफ्ट संपत आली होती आणि शेवटचा काही वेळ उरला होता, त्यात ते शूट करायचं. मला डायलॉग्स, सीन, इमोशन्स या सगळ्याचं प्रेशर वेगळं, आणि सगळा जो क्रू बसलेला तो बघत होता आता पटापट हे काय सांग. करणार आहे, आता हे किती रिटेक घेणार आहे, ते pressure वेगळं. कारण पॅकअप होणार होतं, त्या सीन नंतर पॅकअप होणार होतं. मग मला आपले डिरेक्टर होते अवधूत. नाही अवधूत सर नाही, आपले नाही एकदम सॉफ्ट, व्हेरी सॉफ्ट. तांबडे. नाही अमित छल्लारे, अमित सर होते. तर अमित सर म्हणाले की आपण सुरू करूयात, पण इफ यू गाईज वॉन्ट 5 minutes टेक इट. आणि आम्ही दोघे पण बसलो ना. तिने मला काही इन्स्ट्रक्शन दिल्या, आम्ही तिला काही विचारलं, आम्ही फक्त डायलॉग्स घेतले आणि आम्ही जाऊन उभं राहिलो. आणि उभं राहिलो, आम्ही जेव्हा सुरू केलं ना, आम्ही एवढं त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालो, एवढं इन्व्हॉल्व्ह झालं की ऑटोमॅटिकली माझ्या डोळ्यातून ते पाहिलं. आणि मला तेव्हा कळलं आपल्या सेटवर माऊलींची ती शक्ती, तो आशीर्वाद आहे. हे एवढं चॅलेंजिंग होतं, पण मी एवढा त्यात इन्व्हॉल्व्ह झालो, एंगेज झालो. आणि मला तिच्या डोळ्यातही दिसत होतं. अनुया बऱ्याचदा डोळ्यांनी बोलते सीन मध्ये, असं तिचं चाललेलं असतं, तर ती डोळ्यामध्ये येते कम ऑन यू कॅन डू इट, हे मला जाणवत होतं की शी इज पुशिंग मी, शी इज मोटिवेटिंग मी, यू कॅन डू इट. आणि ती पण मला तेवढं साथ देत होती, आणि मी डायलॉग घेत भरलं आणि टपकलं. तो सीन सगळे क्रू मधले सगळे खुश झाले, सगळ्यांनी क्लॅपिंग केलं. अमित सर डिरेक्टर होते, त्यांना पण तो सीन खूप आवडला, त्यांनी पण टॅप केलं गुड जॉब म्हणून. तो एक सीन जो होता, म्हणजे ते नवरा म्हणून प्रत्येकाने ते ऍक्च्युली करायला पाहिजे. ते एक चॅलेंज, ते तसं पोट्रे पण व्हायला पाहिजे. बायकोच्या काळजी खातर प्लस मुलांचं पण प्रेम, हे सगळं त्या नवऱ्याला त्या मांडण्याचं एक प्लॅटफॉर्म तो होता. आणि त्या सीनचा तो एक मूळ भाग होता. तेही सगळं झालं, आणि फॉर्च्युनेटली पाणी पण पण. रोल झाला आणि सगळंच झालं. त्यामुळे तो सीन खरंच इट वॉज अमेझिंग. सीन मी कधीच विसरू शकत नाही. खूप छान होता. आणि थँक्स टू अनुया, थँक्स टू अमित सर आणि क्रू वगैरे सगळ्यांमुळे इट वॉज पॉसिबल. आणि माऊली खर तर आपल्या गप्पा संपणारच नाही. हो. अनेक किस्से आहेत हो. आणि आपले अनेक भावंड मिसिंग आहेत. हो, मिसिंग actually. आहेत इथे. त्यांच्यासोबत Seasons अजून करावे तुला लागतात. एक भाग करायला लागेल. किंवा आपला नेहमीचं विठ्ठलाचं पात्र करणारा अक्षय असेल, हो. अक्षयही नाहीये. पाटील. त्यामुळे मला असं वाटतं की याचा दुसरा भाग पण त्यात करावा आम्ही पण लागणार आहे. पाहिजे. नक्की म्हणजे करूया. काय? म्हणजे असं नको की मच्छीच- म्हणजे वारीत जसे जोडत जातात माणसं, तसे आमच्यासोबत अजून. खूप साऱ्या आठवणी आहेत, खूप सारे किस्से आहेत. कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. मग मला असं वाटतं की त्या छान नोटवर आपण आलेलो आहोत, आणि सगळं माऊलीमय हा माहोल झालाय. आणि मग मला असं वाटतं की वरून तू कधी माऊलींची रचना जर गाऊ शकलास तू, आणि त्यानंतर सानिकाच्या रचना लाईव्ह ऐकण्यात. मालिकेमध्ये हो. घेतल्या जायच्या. मला एक छोटासा सीन म्हणजे पटकन सांगतो जरा, की अनुग्रह झाल्यानंतर अनुग्रहासाठी मुक्ताई खूप तयारी करते, त्याच्यात त्याने रांगोळी काढते, पाठ बसवते, आणि की माझा दादा आता ज्ञानदेव नाही, ज्ञाननाथ झालाय. आणि आमची सगळी तयारी असते. आणि जेव्हा तुम्हाला दोघांना पाटावर बसवतात आणि मग मला मध्ये घेऊन बसतात तुम्ही दोघे भाऊ सोपानाला, आणि ती लाईव्ह गाते, तर मला एवढं भरून आलं होतं तिथे. म्हणजे खूप खूप अश्रू आले होते, खूपच अश्रू. एकतर लाईव्ह गात होते, आणि तिच्या डोळ्यातनं ते दिसत होतं की ही भावासाठी गाते मुक्ताई. तो रात्र होती, तळ्याकाठी तो सीन होता. आणि म्हणजे तेव्हा मला पहिल्यांदा तुझ्या आवाजातली जादू कळली. जादूच आहे. म्हणजे हो. तो जो गोडवा आहे ना तिच्या आवाजातला, ते गाणं विसरू नाही शकत अजून. तेव्हा मला असं वाटतं ते की एकदा त्याच पुन्हा गाण्यावर जर एकदा आजचा एपिसोड जर आपण थांबवला तर अधिक छान होईल असं मला वाटतं. योग्य ठरेल. बरोबर. तिच्या आवाजात इतका गोडवा तर माझ्यात बिलकुलच नाही, पण रॉ मी गाऊ शकतो, जसं मला अनेकदा गायला लावलं. हे बघ, गाणं महत्वाचं असतं, पण त्यामागच्या भावना पण तितक्याच महत्वाच्या. वा, माझ्या भावना नक्की पोहोचतील, आणि तुम्ही नक्की जॉईन व्हा म्हणजे त्या अभंगामध्ये. आणि हे निवृत्तीनाथांसाठी केलेली माऊलींची ही रचना आहे.
लेऊनी अंजन दाविले निधान देखताची मन मावळली ऐसिया सुखाचे करोनी आळे बीज ते निर्मळ पेरी आता निवृत्ती प्रसादे पावलो या सुखा निवृत्ती प्रसादे पावलो या सुखा उजळली या रेखा ज्ञानाची या उजळली या रेखा ज्ञानाची या ज्ञानाची या दोन्ही ऐकतो कळणी हरिनाम वळणी सदा काळ नाही काळ तेथे आम्हा वेळ कैची हरिनाम छंदाची गोडी थोरी विघ्न बाधा नाईको आम्ही कदा निरंतर धंदा राम कृष्ण